पिंपळगावचे माजी सरपंच आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक निवृत्तीशेठ बबनराव बांगर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पिंपळगावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष शेठ पोखरकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि पिंपळगावचे माजी सरपंच माननीय श्री अंकुश शेठ मारुती पोखरकर हे देखील उपस्थित झालेले आहेत। पिंपळगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश शेठ पाराजी पोखरकर हे उपस्थित झालेले आहेत। कार्यक्रमाच्या निमित्तानं कमलाच्या देवी पत संस्थेचे संचालक उत्तम साहेब गंगाराम पोखरकर हे देखील उपस्थित झालेले आहेत। पिंपळगावचे माजी सरपंच माननीय श्री सुदाम शेठ श्रीपती पोखरकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पिंपळगावचे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री चंद्रकांत शेठ बबन पोखरकर हे उपस्थित झालेले आहेत। या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि हेमंत कुमार व्हेजिटेबलचे मालक हेमंत शेठ बाबाजी पोखरकर, तसेच उपाध्यक्ष माननीय श्री सचिन शेठ बाळासाहेब बांगर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पिंपळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष शेठ पोखरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पिंपळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत शेठ पोखरकर आणि रोहन मेन्सवेअरचे मालक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय श्री रोहन शेठ बांगर, पिंपळगावचे माजी सरपंच माननीय श्री अशोक शेठ शिवराम बांगर हे उपस्थित झालेले आहेत। शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय श्री लोखंडे साहेब हे उपस्थित झालेले आहेत। तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य आणि पिंपळगाव ग्रामपंचायतच्या सदस्य सौभाग्यवती ज्योतिताई पोखरकर याही उपस्थित झालेले आहेत। शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य सुप्रियाताई पोखरकर, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य दीपालीताई थोरात याही उपस्थित झालेले आहेत। कार्यक्रमाला या ठिकाणी पिंपळगावचा भूषण आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय श्री माताजी शेठ पोखरकर हे उपस्थित झालेले आहेत। आपल्या या आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अनेक गावावरून तालुक्यातूनच विद्यार्थी या ठिकाणी येत असतात। हे विद्यार्थी ने आण करणारे सर्व बस ड्रायव्हर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। माननीय श्री मारुती शेठ राक्षे, दत्ता शेठ बांगर, गंगाराम भिकाजी पोखरकर उपस्थित झालेले आहेत। तसेच सरांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सेवेमध्ये ज्या ज्या शाळेमध्ये ज्या ज्या गावामध्ये त्यांनी ही सेवा केलेली आहे त्या सर्वच गावचे प्रतिनिधी, मला सर्वांचाच परिचय आहे असं नाही, सर्वच प्रतिनिधी गावचे प्रतिनिधी असतील, शाळेचे शिक्षक बांधव त्यांचे असतील, सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांचंच पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन। हेमंत कुलकर्णी काका देखील उपस्थित आहे। अवसरी खुर्द ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आपणही उपस्थित आहात। आपल्यालाही विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। ग्राउंड मध्ये एक गाडी उभी आहे MH141665, ही गाडी त्या ठिकाणी अडचण होत आहे, ही गाडी त्या ठिकाणावरून काढून घ्यायची आहे। ज्यांची कोणाची असेल त्यांना विनंती आहे ताबडतोब आपण त्या ठिकाणावरून ती गाडी काढून घ्यायची आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्त परायण माधू भिकाजी पोखरकर पाटील हे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही स्वागत। सचिन अवसरी खुर्दचे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आमचे सहकारी मित्र माननीय श्री सचिन शेठ ढोमे हे देखील उपस्थित झालेले आहेत। शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचंही सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन। आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श मार्गदर्शक माननीय श्री कांतीलाल बापू दंडवते सर, सहपरिवार, त्यांचे नातेवाईक, त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं सहर्ष स्वागत। शेखर दोंदेकर, माननीय श्री संदीप शेटवाग, पंकज शेठ बारावकर हे उपस्थित आहेत। शाळेचे सर्व शिक्षक, या शाळेचा नावलौकिक खऱ्या अर्थानं ज्या शिक्षकांनी वाढवलेला आहे ते सर्वच शिक्षक मॅडम सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांचं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन।
नंदकुमार झासकर कार्यक्रमाच्या निमित्तानं विस्तार अधिकारी माननीय श्री गजानन पुरी सर, केंद्र प्रमुख माननीय श्री मनोहर सांगळे सर, वसतिगृह अध्यक्ष नंदकुमार चासकर सर, सभापती भास्कर चासकर सर, केंद्र प्रमुख भोंडवे कांतीलाल भोंडवे सर, सरचिटणीस शंकर गवारी सर, उपसभापती संतोष लबडे सर, सुरेश माने सर, बाळासाहेब कांबळे सर, बाळासाहेब कानडे सर, संतोष कानडे सर, विकास कानडे सर, मनीषा कानडे मॅडम, तुषार शिंदे सर, सुनीताताई खेबडे मॅडम, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच पिंपळगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहिदास सोनवणे सर, तळेकर, सुरेश शेठ पोखरकर माडीवाले सर्वच जण उपस्थित झालेले आहात. सर्वांचं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होते. सर्व मान्यवरांना विनंती आहे, ऑफिस मधील सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावं. ऑफिस कार्यालयामधील सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावं. पारगाव गंगवाडी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन पवार सर हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. या ठिकाणी आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संस्थेचे जे काही सर्व पदाधिकारी आहेत, कृपया आपणास विनंती, आपण स्टेजवर समोर स्थानापन्न व्हावं. चासकर सर, कानडे सर, संतोष लबडे सर, कृपया आपणास विनंती, आपण स्टेजवर समोर यावं. सभापती भास्कर चासकर सर, सन्मान्य शंकर गावारी सर, आपणा सर्वांना विनंती आहे, आपण या ठिकाणी समोर यावं. सन्मान्य बाळासाहेब कानडे सर, मनीषाताई कानडे मॅडम, आपणा सर्वांना विनंती आहे, आपण स्टेजवर समोर स्थानापन्न व्हावं. व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य सर्वांना विनंती आहे. विविध संस्थांचे जे पदाधिकारी आहे, कृपया आपणास विनंती आहे, आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमाला या ठिकाणी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय श्री रामदास शेठ पोखरकर उपस्थित झालेले आहेत. तसेच आपल्या पिंपळगावचा खऱ्या अर्थानं नावलौकिक शिक्षण क्षेत्रात आहे, अनेक क्षेत्रात आहे, परंतु अध्यात्मात देखील आपल्या पिंपळगावचा नावलौकिक अखंड विश्वामध्ये ज्यांनी निर्माण केला ते आपल्या पिंपळगावचे नवे तर संपूर्ण आंबेगाव तालुक्याचं भूषण हरिभक्त परायण बाजीराव महाराज बांगर शिवव्याख्याते हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक कुतवळ सर देखील उपस्थित झालेले आहेत. श्रीराम विद्यालयाचे बानखिले सर देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही विनंती आहे, आपण स्टेजवरती येऊन बसून घ्यायचं आहे. सन्माननीय दंडवते सरांचा जो संपूर्ण परिवार आहे, आपणास विनंती आहे, आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावं. दंडवते सरांचा संपूर्ण परिवार, सौभाग्यवती सुनीताताई कांतीलाल दंडवते, अमोल कांतीलाल दंडवते, मोनिका अमोल दंडवते, अर्चना नारायण कुसळकर, नारायण शंकर कुसळकर, आपणास विनंती, आपण स्टेजवर यावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. सज्ज सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे. सज्ज सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे. उजळलेला मंच आहे, तेज जसे पौर्णिमेचे. उजळलेला मंच आहे, तेज जसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे. गोड मानून घ्या सज्जन हो, शब्द माझ्या स्वागताचे. ज्ञानदानाचं पवित्र कार्य करून आज आपल्या सेवेला पूर्णविराम देणारे
आजचे सत्कार मूर्ती जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय कांतीलाल बापू दंडवते गुरुजी यांचा सत्कार आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि अध्यक्ष निवड माझे सहकारी सन्माननीय मच्छिंद्र चासकर सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवरांचा मी सर्वप्रथम सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा मी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा या शाळेच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असं हे व्यक्तिमत्व, ऋषितुल्य असलेलं व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे गुरुतुल्य असलेलं असं व्यक्तिमत्व आज आपल्या सेवापूर्तीचा सांगता समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आज आपण सर्वजण उपस्थित आहोत. सर्वप्रथम सरांबद्दल जर बोलायचं झालं तर सरांचा जन्म हा सन 1965 साली अतिशय गरीब कुटुंबामध्ये झालेला आहे आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास करत असताना जीवनामध्ये अनेक हलाखीचे हलापिष्टाचे सहन करत असताना त्यांनी आपले शिक्षण प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर प्राथमिक शिक्षण पूर्ण करत असताना त्यांच्याकडे अनेक असं अडचणी आलेल्या आहेत आणि त्या सर्व अडचणींवर मात करून ते शिक्षक या पदापर्यंत पोहोचलेले आणि त्यांच्याशी ज्या ज्या वेळेस आमचा संपर्क आला त्या त्यावेळेस सर नेहमी सांगत की सर आपल्या आईवडिलांची पुण्याई असेल किंवा गुरुजनांची असेल, या पुण्याईच्या जोरावरच आज आपण इथपर्यंत आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पूर्वीचा काळ हा अतिशय हालाकीचा होता, परंतु ज्यावेळेस शिक्षक पदावर रुजू झाले त्या पदापासून सरांनी पाठीमागे वळून पाहिलंच नाही. ज्या ज्या ठिकाणी सरांनी सेवा केली त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आणि सर्वात महत्वाचा गुण म्हणजे आपल्या सेवेमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सेवा केली त्या ठिकाणी सर्व लोकांना त्यांनी आपलेसं करण्याचा त्यांच्याकडे असलेला हा जो गुण आहे हा मला कायम भावतो. असे हे दंडवते सर, त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्याचप्रमाणे त्यांची एकूण 37 वर्ष सेवा झालेली, अतिशय प्रदीर्घ असलेली अशी ही सेवेची सुरुवात त्यांची ही 1986 पासून सुरू झाली. आज तागायत आज 37 वर्ष पूर्ण झालं. अशा या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटत असताना सर्वप्रथम त्यांची जी शाळा होती ती शाळा होती जवळके पंचायत समिती खेडमध्ये. त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस ते रुजू झाले सन 1990 मध्ये, त्यानंतर जवळके असेल, त्याचप्रमाणे गंगेवाडी असेल, त्याचप्रमाणे आपल्याच केंद्रातील चांडोली बुद्रुक या ठिकाणी त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर लाखनगाव या ठिकाणी त्यांनी मुख्याध्यापक या पदावर काम केलं. परंतु ज्यावेळेस सन 2019 मध्ये जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव या ठिकाणी ते रुजू झाले आणि या शाळेचा कायापालट करण्याचं काम त्यांच्या हातून घडलेले नवे तर या शाळेचा जो नावलौकिक आहे त्या नावलौकिकास साजेसं असं काम आपल्या मुख्याध्यापकांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचाच हा परिपाक म्हणजे आज त्यांचं हे सेवापूर्तीचं आपण पाहत असलेलं हे रूप. अशा प्रकारे सरांबद्दल कितीही बोललं तरी हे कमीच आहे. सर हे आमचे एक अतिशय चांगले असे मित्र, त्याचप्रमाणे मार्गदर्शक आणि एक नेतृत्व कशा प्रकारे करावं, खंबीर नेतृत्व त्यांच्यामध्ये आहे. अशा प्रकारचे असे हे सर्व गुण संपन्न असे हे मुख्याध्यापक आज सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्त होत असताना आम्हा सर्वांना दुःख तर होतच आहे, परंतु त्या मुख्याध्यापक पदाचा जो काही
भार किंवा जी खुर्ची रिकामी होणार आहे त्या खुर्चीला न्याय देण्यासाठी आता आम्हा सर्व शिक्षकांना वाटत होतं की नोव्हेंबरच्या अगोदर मुख्याध्यापकांची पदोन्नती होऊ नये आणि दैवयोगाने ती नोव्हेंबरच्या अगोदर झाली नाही आणि यापुढील काळात लवकरात लवकर पदोन्नती होऊन मुख्याध्यापकांच्या जागेवर हा एवढ्या मोठ्या सर्व शाळेचा हा कार्यभाग सांभाळत असताना एक हे पद हे खूप महत्वाचं आहे आणि ही पदोन्नती लवकरच होऊन आमच्या शाळेला मुख्याध्यापक मिळावं असं मी या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्वांना सांगत असताना सरांचं कर्तृत्व हे उत्तुंग आहे आणि सरांबद्दल बोललं तरी कमीच होईल. अशा प्रकारे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मी खूप खूप असं हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या पंचायत समितीचे त्याचप्रमाणे मनसर बीटचे बीट विस्तार अधिकारी सन्माननीय गजानन पुरी सर यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं. शब्दांच्या तेजानं काय ज्यांना प्रकाशित करावं, भावनांच्या चौकटीत काय ज्यांना साठवावं, अशा या अध्यक्ष निवडीसाठी अनुमोदन देत आहेत आमचे सहकारी सन्माननीय पालेकर सर. आत्ताच या ठिकाणी आमचे सहकारी सन्माननीय चासकर सर यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्याला मी आपणा सर्वानुमते अनुमोदन देत आहे. या ठिकाणी उपस्थितीने आपल्या हर्षून गेले हे वातावरण, उपस्थितीने आपल्या हर्षून गेले वातावरण, प्रेरित झाले हे सदन. यानंतर सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी या ठिकाणी करून घ्यावं. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय विवेकदादा वळसे पाटील हे या कार्यक्रमासाठी सरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगावच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धन्यवाद. दादांना विनंती आहे या ठिकाणी आपण सरस्वती पूजन करून घ्यावं. सज्जनो, तसं पाहिलं तर आज 4G 5Gचा जमाना आला, परंतु गुरुजी शिवाय पर्याय नाही. आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय कांतीलाल दंडवते सर यांच्या या शासकीय सेवेला सुरुवात झाली जवळकेनंतर त्यांनी वापगाव, गंगेवाडी, कुरवंडी या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्य केलं. तदनंतर मावळ तालुक्यामध्ये नानोली या ठिकाणी ते मुख्याध्यापक पदोन्नतीने गेले. नानोली नंतर ते चांडोली बुद्रुक सारख्या आदर्श शाळेमध्ये त्यांनी काम केलं. चांडोली बुद्रुक नंतर लाखनगाव आणि त्यानंतर 17 जून 2019 साली जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव या ठिकाणी ते मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. तसं पाहिलं तर त्यांनी 3 तालुके आणि 8 शाळा आपल्या या सलग सेवेमध्ये अतिशय सन्मानाचं मोलाचं असं कार्य केलेलं आहे. आणि हे कार्य करत असताना या दंडवते गुरुजींचा जीवनपट जर पाहिला तर इयत्ता पहिली 72च्या दुष्काळामध्ये इयत्ता पहिलीमध्ये ते खडकवाडी या ठिकाणी आपलं शिक्षण घेत होते. खडकवाडी या ठिकाणी शिक्षण घेत असताना 72चा दुष्काळ पडला आणि हा पहिलीतला विद्यार्थी गुरं राखण्यासाठी गेला. तब्बल 4 वर्ष हा विद्यार्थी गुरं राखण्याचं काम करत होता आणि आयुष्याला एक कलाटणी मिळाली. गुरं राखत असतानाच एक घटना घडली की ती जनावरं चारत असताना एक म्हैस दुसऱ्याच्या शेतात गेली. मालक आला, मालकानं पकडलं आणि या विद्यार्थ्याला भरपूर असा मार दिला. विद्यार्थ्याला मार दिल्यानंतर घरी गेले आणि मी जनावरं राखणार नाही, म्हशीला भरपूर मारलं आणि आता मालक आपल्याला मारणार आहे म्हणून
गुरं राखायची सोडून दिली आणि त्याच वेळेला कैलासवासी दत्तात्रय आल्हाद गुरुजी या गुरुजींची नजर या पहिलीच्या विद्यार्थ्यावर गेली. 4 वर्ष गुराखी म्हणून काम करणारा हा विद्यार्थी पुन्हा एकदा खडकवाडीच्या शाळेमध्ये रुजू झाला आणि खडकवाडीच्या शाळेमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर मात्र हा वयानं मोठा असलेला विद्यार्थी पुढे पुढे जात राहिला आणि नंतर तो कैलासवासी दामोदर वाळुंज तलाठी यांना मदतनीस म्हणून सुद्धा काम करू लागला. तलाट्यांना मदत करत असतानाच कैलासवासी दिनकरराव अण्णासाहेब आवटे यांच्या सानिध्यात आल्यानंतर यांना शिक्षकाची नोकरी मिळाली आणि शिक्षकाच्या नोकरीमध्ये जवळक्यापासून सुरुवात झालेला हा गुरुजी आज आपल्या शासकीय नियमानुसार वयाच्या 58व्या वर्षी निवृत्त होत आहे आणि याच गुरुजींच्या सन्मानासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि यानंतर उपस्थितीने आपल्या हर्षून गेले हे वातावरण, उपस्थितीने आपल्या प्रेरित झाले हे सदन, आदरातिथ्य करणे आपले मनोभावे, चरणी वाहतो आपल्या सत्काराचे हे सुमन. सन्माननीय मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत माझे सहकारी सन्माननीय बाजारे सर. धन्यवाद थोरात सर. अतिशय आनंदाच्या या प्रसंगी आज आपण सर्वजण आपला बहुमूल्य वेळ करून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आमच्या शाळेच्या वतीनं आपला आदर सत्कार करणं हे आमचं आद्य आणि परम कर्तव्य आहे. शब्दसुमनांनी सरांनी आपलं वारंवार स्वागत केलेलेच आहे, परंतु काही प्रातिनिधिक स्वरूपात अतिशय महत्त्वाचे असे सत्कार होणं या ठिकाणी गरजेचंच आहे. तर या कार्यक्रमासाठी सुरुवात होते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंचरवीटचे विस्तार अधिकारी मान्य श्री गजानन पुरी साहेब यांचा सर्वप्रथम सत्कार होतोय आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य हेमंत सेठ पोकरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री गजानन पुरी साहेब. यानंतर पुढील सत्कार होतोय पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय विवेकदादा वळसे पाटील साहेबांना विनंती आहे की कृपया या ठिकाणी आपण यायचंय. आपला सत्कार होतोय. आपल्या गावचे आद्य नागरिक माननीय दीपक शेठ पोकरकर सरपंच साहेबांना विनंती आहे, माता शेठ पोकरकर यांना विनंती आहे की आपण साहेबांचा सत्कार करावा. यानंतर पुढील सत्कार होतोय आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय मनोहर सांगळे साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय आणि मान्य आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मान्य श्री सचिन भाऊ बांगर उपाध्यक्ष यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी साहेबांचा सत्कार करायचा आहे. यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत मान्य श्री साहेबराव शिंदे सर केंद्रप्रमुख साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. मान्य अरुण सेठ बांगर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आपणास विनंती आहे की आपण हा सत्कार करावा. यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती मान्य श्री भास्कर चासकर सर आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे आणि हा सत्कार करण्यासाठी मी सुदाम शेठ पोकरकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत API भालेकर साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मान्य श्री माताजी शेठ पोखरकर आपणास विनंती आहे की आपण हा सत्कार करावा. यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती सरचिटणीस मान्य शंकर गवारी सरांना विनंती आहे की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे आणि माननीय रोहन शेठ बांगर आपणास विनंती आहे की या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करावा. यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते
आदर्श कीर्तनकार की ज्यांनी अतिशय उच्च असं रेकॉर्ड स्थापन केलेले माननीय बाजीराव महाराज बांगर, आपणास विनंती आहे की या ठिकाणी आपण सत्कार स्वीकारायचा आहे आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी माननीय संतोष शेठ पोकरकर यांना विनंती आहे की आपण पुढे यावं. यानंतर आदर्श राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार विजेते माननीय श्री बाळासाहेब कानडे सर, आपला सत्कार होत आहे. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचे. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य माननीय मनोजराम लोखंडे यांना विनंती आहे की आपण त्यांचा सत्कार करावा. बाळासाहेब कानडे गुरुजी या शब्दाची ताकद काय असते या सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. तर गुरुजींचा सत्कार व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय श्री मनोजराम लोखंडे यांच्या हस्ते होतोय. यानंतर पुढील सत्कारार्थी आहे श्री संतोष कानडे सर. कानडे सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. त्यांचा सत्कार करतायत विक्रांत शेठ पोकळकर. यानंतर पुढील सत्कार आहे तुकाराम शेठ पानसरे, चेअरमन पारगाव. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं, आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांचा सत्कार करतायत माननीय विक्रांत शेठ पोकरकर. संतोष मान्य श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक कुतवल सर, आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी सत्काराला यायचंय. त्यांचा सत्कार करतायत आमचे व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अंकुश शेठ पोकरकर. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. यानंतर पुढील सत्कारार्थी आहे सुरेश सुकरे. यानंतर पुढील सत्कारार्थी आहे सुरेश सुकरे. आपणास विनंती आहे की आपण पुढे यायचंय. त्यांचा सत्कार करतायत आमचे मार्गदर्शक रमेश शेठ पाराजी पोकरकर. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचंय. यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत रत्नाजी आरगळे, अध्यक्ष चेअरमन कार्यकारी विविध सोसायटी. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय आणि त्यांचा सत्कार करतायत सुदाम शेठ पोकळकर. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. अशोक शिवराम बांगर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय, त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आदर्श शिक्षिका माननीय मनीषा बाळासाहेब कानडे मॅडम, आपलाही सत्कार होतोय. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचंय. त्यांचा सत्कार करतायत अर्चनाताई राक्षसताई. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचंय, त्यांचा सत्कार करावा. यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत मान्य श्री रामदास शेठ पोकळकर. त्यांचा सत्कार करतायत प्रवीण आजाब सर. सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचंय. यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत बारबाई मॅडम. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. त्यांचा सत्कार करतायत आमच्या ज्योतिताई पोकळकर. आपणास विनंती आहे की आपण त्यांचा सत्कार करावा. माननीय श्री दिलीप केंगले सर, शाळा थोरांदळेचे मुख्याध्यापक, यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांचा सत्कार करतायत उत्तम साहेब पोखरकर. साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत समीर वेंगळे. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय, आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांचं
त्यांचा सत्कार बानकेले सरांच्या हस्ते होतोय. त्यांचाही करू. यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत सुनीता खेबडे मॅडम. आपणास विनंती आहे की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका मेंगडे मॅडम, आपणास विनंती आहे की आपण हा सत्कार करावा. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य ज्योतिताई, रुपालीताई, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी अर्चनाताई पुढे येऊन बसायचं आहे. यानंतर पुढील सत्कार करतायत माननीय श्री अरुण शेठ. आपणास विनंती आहे की नाही घ्या ना घ्या. यानंतर शाळा व्यवस्थापन समिती यांना विनंती आहे की आपल्या हस्ते उर्वरित सर्व मान्यवरांचा सत्कार स्टेजवर येऊन आपण प्रत्यक्ष करावा. दरम्यानच्या काळात बानखेले सरांचा सत्कार राहिलेला आहे. सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यावं. आपला सत्कार होतोय, बानखेले सरांचा सत्कार होतोय. निवृत्ती सेठ बांगर सरपंच यांच्या हस्ते साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन त्यांचा सत्कार करावा. चांडोली केंद्रातील तंत्रस्नेही शिक्षक श्री तुषार शिंदे सर यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. त्यांचा सत्कार होतोय चंद्रकांत बबन पोकरकर यांच्या हस्ते. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचंय. यानंतर पुढील सत्कारार्थी आहेत मान्य कृष्ण ओले, मुख्याध्यापक चांडोली. आपणास विनंती आहे, आपल्याही या ठिकाणी सत्कार होतोय, आपण या ठिकाणी पुढे यायचे. मान्य श्री वैभव शेठ, आपणास विनंती आहे की आपण हुले सरांचा सत्कार करावा. वैभव शेठ पोखरकर, ज्यांचा आवाज आपल्याला चांगलाच परिचित आहे. यानंतर पुढील सत्कारार्थी आहे श्री विकास कानडे सर. आपल्या या ठिकाणी सत्कार होतोय, आपण या ठिकाणी पुढे यायचंय. यानंतर पुढील सत्कारार्थी आहे मान्य श्री कुराडे सर. आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी आपण पुढे यायचंय. आपलाही सत्कार होतोय. चासकर सर, आपणास विनंती आहे की आपण कानडे सरांचा सत्कार करावा. त्यांचा होतोय. चिखले सरांना विनंती आहे की आपण सरांचा सत्कार करावा. यानंतर पुढील सत्कारात आहेत मान्य श्री वावळ सर. आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं. मान्य श्री पालेकर सर यांना विनंती आहे की आपण वावळ सरांचा सत्कार करावा. आमच्यावर अतिशय प्रेम करणारे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. कोणाकोणाचं नाव घेऊ आणि कोणाकोणाचा सत्कार घेऊ असं या ठिकाणी होऊन बसले. त्यामुळं चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल, आपला मान या ठिकाणी करायचं राहिला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि उर्वरित सर्वच मान्यवरांचा शाब्दिक सत्कार या ठिकाणी करतो आणि माझा लांबलेला हा जो सत्काराचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आवर्त घेतोय. यानंतर पुढील सूत्र श्री थोरात सर. धन्यवाद बाजार सर. खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक जण सन्मानासाठी पात्र आहात, परंतु वेळेचं भान राखता पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी दंडवते परिवार आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव या
शिक्षक विद्यार्थी वृंदांच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि यानंतर खऱ्या अर्थानं या दंडवते गुरुजींच्या या सेवापूर्ती नंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येते इयत्ता 5वीची विद्यार्थिनी पियुषा वाघ. खाली जेव्हा माईक एक असं दाबा ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे. ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे. आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. गेली कित्येक वर्ष झाली ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपल्या शाळेतील मुख्याध्यापक माननीय श्री दंडवते सर आज सेवानिवृत्त होत आहेत. सन्माननीय व्यासपीठ, सर्व शिक्षक व पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय श्री दंडवते सर यांनी फार मोठ्या काळाची सेवा आपल्या शाळेला आणि गावाला दिलेली आहे. सरांचे अनेक विद्यार्थी समाजात डॉक्टर, इंजिनियर तसेच विविध पदांवर अधिकारी म्हणून वावरत आहे. म्हणून येथे उपस्थित नसलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या वतीने मला म्हणावेसे वाटते की हा सरांचा निरोप समारंभ नसून त्यांच्या प्रति कृतज्ञता सोहळा आहे. सरांनी शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केलेले आहे. केवळ नोकरी म्हणून ही जबाबदारी पार पाडली नसून त्यांनी आपली सेवा पूर्ण केलेली आहे. जाता जाता एवढेच सांगेन, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. यापुढचा प्रवासही हसरा अन आरोग्यदायी देणारा व्हावा. यापुढचा प्रवासही हसरा अन सुख, आनंद व आरोग्यदायी देणारा व्हावा. थँक्यू. धन्यवाद पियुषा. यानंतर या दंडवते गुरुजींना आमच्या शिक्षक वृंदांच्या वतीनं शुभेच्छा देत आहेत आमच्या शाळेच्या सहशिक्षिका मृणाल गांजाळे मॅडम. प्रथमतः खूप खूप धन्यवाद की मला माझं मत व्यक्त करण्याची आणि सगळ्यांतर्फे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. मी फार थोड्या वेळात माझं मनोगत व्यक्त करीन. सर्व विद्यार्थ्यांना बैठे बैठे सावधान, हाताची घडी घाला. आपल्या मुख्याध्यापकांचा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे आपण सगळेजण शांत बसणार आहोत, बरोबर ना? कारण कुणालाच ऊन लागत नाहीये. ठीक आहे. तर सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी, सर्व मान्यवर, आदरणीय गुरुजन वर्ग, चांडोली केंद्र, आंबेगाव तालुक्यातील सर्व शिक्षण क्षेत्रातील सर्व गुरुजन वर्ग या सर्वांना आणि त्याचप्रमाणे माझे सर्व लाडके विद्यार्थी, आज आदरणीय मुख्याध्यापक सर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे. तर आजच्या दिवशी म्हणजे चर्चा सुरूच होती शाळेमध्ये की सर रिटायर होणार आहेत आणि बरेचसे विद्यार्थी म्हणजे वर्गातील सुद्धा विद्यार्थी मला विचारत होते की आता सर शाळेत येणार नाही का. तर खरोखर हे जे वाक्य आहे ते खूप मनाला लावून जातं की रोज सरांचा या शाळेतील प्रवास सुरू झाला 2019 साली. 2019 ते आज तागायत सर आमच्या सगळ्यांबरोबर काम करत आहेत. पण असं कधी वाटलंच नाही की सर मुख्याध्यापक या पदावर आहेत. म्हणजे एकदम खेळीमेळीच्या वातावरणात सरांनी सर्वांसोबत जुळवून असं काम करून घेतलं. कधी असं जाणवलंच नाही. एकदम मनमोकळेपणाने प्रत्येक जण सरांना स्वतःची मतं किंवा स्वतःच्या ज्या काही शंका होत्या त्या विचारत होत्या आणि सरांनी सुद्धा मार्गदर्शनाचं एकदम छान प्रकारे असं काम केलं. तर आम्ही सर्व 14चा स्टाफ आणि सर आमचे मुख्याध्यापक होते. तर सगळ्यांना एक बांधून घेऊन आणि खेळीमेळीच्या वातावरणात हे दिवस कसे निघून गेले हे जाणवलं सुद्धा नाही. मागील वर्षीपासून सर सातत्याने म्हणायचे की आता माझी रिटायरमेंट आली आहे. पण आम्ही प्रत्येक जण सरांना हेच सांगायचो, सर तुम्ही काय रिटायर होत नाही. एवढं ठामपणे आम्ही सरांना नेहमी सांगत राहायचो. पण असं म्हणतात ना की
प्रत्येकाच्या आयुष्यात एक वळण येत असतं आणि इथून पुढची जी इनिंग सरांची सुरू होणार आहे ती काही वेगळीच असेल. आज तागायत सरांनी जी काही सरांच्या सेवेला सुरुवात झाली 1988 साली, ते आज तागायतपर्यंत सरांनी सेवा पूर्ण केली सरांची, आणि ती एकदम निस्वार्थ भावनेने विद्यार्थ्यांच्या प्रती जे प्रेम आहे, विद्यार्थ्यांच्या प्रती जी शिकवण्याची कौशल्य आहे, त्याप्रती आम्ही सर्वांनीच या सर्व सेवा काळात सरांचा अनुभव घेतला आहे. मुख्याध्यापकांचं काम असो किंवा शाळेचं कोणतंही काम असो, सरांच्या शब्दांमध्ये म्हणजे सरांच्या भाषणात कधी नाही हा आला नाही. प्रत्येकाला मनमोकळेपणाने आणि फ्रीडमली काम करून दिलं, की कधीच कुणाला कोणत्याही प्रकारचं बंधन असं घातलेलं नाही. सरांनी वेगवेगळ्या प्रकारचे जरी म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन काम करून सरांनी हे सर्व कार्य यांचं पूर्ण केलं. तरी सरांना त्यांच्या पुढील काळासाठी आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सरांचं हे कार्य सतत असंच वृद्धिंगत हो आणि सरांनी नेहमीच आमच्या शाळेत येऊन आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत राहावं अशी आमच्या सर्वांकडनं ही सर्वांची एक विनंती आहे. तरी आपण मला माझे शब्द मांडण्याची संधी दिली, माझं मत मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुणभाऊ गिरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच त्यांच्या समवेत राज्य युवा सेनेचे कार्यकारिणीचे सदस्य सचिनभाऊ बांगर हे देखील उपस्थित झालेले आहेत. या दोनही मान्यवरांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत शेठ पोखरकर यांना विनंती आहे अरुणभाऊचा सन्मान करून घ्यायचा आहे. शालेय व्यवस्थापन समितीची काय म्हणले? शालेय व्यवस्थापन समिती गंगेवाडीचे सदस्य कोण आहेत? पवार सचिन भाऊ बांगर यांचाही सन्मान करून घ्यायचा आहे. तसेच शालेय व्यवस्थापन समिती पारगावचे पवार यांचाही सन्मान राहिलेला होता, त्यांचाही सन्मान हेमंत शेठ यांनी करून घ्यायचा आहे. आता सरांचं आपल्या पिंपळगावची आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक आदरणीय कांतीलाल बापू दंडवते सर आणि सर्व शिक्षकांनी नावलौकिक केलेला आहे. असेच आदर्श मुख्याध्यापक आज सेवानिवृत्ती होत आहेत आणि सेवानिवृत्ती होत असताना अनेक मान्यवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पहिल्यांदा या ठिकाणी आदर्श मुख्याध्यापक कांतीलाल बापू दंडवते सर यांचा सन्मान होत आहे. आपल्या आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श मुख्याध्यापक माननीय श्री कांतीलाल बापू दंडवते सर सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. हा सन्मान करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री विवेकदादा वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुणभाऊ गिरे साहेब, तसेच PI साहेब आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरी साहेब आणि सर्व व्यासपीठाला विनंती आहे आपण जागेवरती उभं राहायचंय आणि सरांचा सपत्नीक सन्मान होत आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट आपण सरांना शुभेच्छा देत आहोत. निरोपाच्या या हळव्या क्षणी दाटून येती आठवणी. निरोपाच्या या हळव्या क्षणी दाटून येती आठवणी. डोळ्यात साठते पाणी मूक होते वाणी. डोळ्यात साठते पाणी मूक होते वाणी. या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय कांतीलाल बापू दंडवते गुरुजी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा या सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते सन्मान होत आहे. विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवून या सत्काराला आपण प्रत्युत्तर देऊया. टाळ्या या शेवटपर्यंत वाजत राहिल्या पाहिजेत. टाळ्यांना आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. पुन्हा एकदा या गुरुजींच्या भावी आयुष्यासाठी त्यांना निरोगी आयुष्य लाभण्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
व्यवस्थापन समितीच्या वतीने यानंतर व्यवस्थापन समितीच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय दंडवते गुरुजींचा सन्मान होतोय. अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सांडोली बुद्रुक केंद्राच्या वतीनं या ठिकाणी सरांचा सन्मान होतोय. मी सर्व प्रतिनिधींना विनंती करतो. व्यवस्थापन झालं ग्रामपंचायत घ्या ना गाव सरपंच उपसरपंच सगळी या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व प्रतिनिधी आपणास विनंती आहे या ठिकाणी सरांचा आपण सन्मान करावायचा आहे. पत्रिका बघू द्या सर. शाबास. तदनंतर सांडोली बुद्रुक केंद्राच्या वतीनं सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान करावायचा आहे. नाही बोलत बरं, तुम्ही सांगितल्यावर बोलणार तोपर्यंत. सांगा. हॅलो. तपनेश्वर मित्रमंडळ मंचर यांच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक कांतीलाल बापू दंडवते सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपली आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आहे आणि आंबेगाव तालुक्यामधून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात आणि ह्या विद्यार्थी येत असताना बसची व्यवस्था केलेली आहे आणि या बसचे मालक असतील चालक मालक संघटना आहे त्यांच्या वतीने मुख्याध्यापक सरांचा सन्मान होत आहे. सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे जागेवरती बसून घ्यायचं आहे. राहिलेले सत्कार 2 मान्यवर शुभेच्छा दिल्यानंतर या ठिकाणी सन्मान होणार आहे. याची सर्वांना विनंती आहे सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं आहे. तालुक्यातून अनेक मान्यवर सरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. सत्कार करणाऱ्या पाहुणे मंडळींना ग्रामस्थांना विनंती आहे आपण जागेवरती स्टेजवरती बसून घ्यायचं आहे. That's why I'm asking you to take Sanman after the speech because I have experience of. आता नम्र विनंती आहे सर्वांना भाषण होणार आहेत त्यानंतर मग उर्वरित सन्मान वैयक्तिक असतील ते करून घेऊया. स्टेजवरती मान्यवरांना विनंती आहे सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचंय. जागेवर बसून घ्या. सर्वांना विनंती आहे सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं आहे. आपण सर्वजण सरांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेले आहात. सर्वांना विनंती आहे सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं आहे. सन्मानाचा कार्यक्रम यानंतर होणार आहे याची सर्वांना विनंती आहे सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचं आहे. कृपया सर्व मान्यवरांना पाहुणे मंडळींना विनंती आहे आपले सर्वांचे सत्कार होतील आपण सर्वांनी खाली बसून घ्या. या ठिकाणी पहिले मनोगत होऊ द्यात आणि नंतर आपले सत्कार होतील. पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यावं. यानंतर आदर्श मुख्याध्यापक कांतीलाल बापू दंडवते सर यांना शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण भाऊ गिरे यांना विनंती आहे आपण सरांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि सर्वांना विनंती आहे जागेवरती बसून घ्यायचं आहे. जरा सुरुवात केली बस. कृपया सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या. खाली बसून घ्या. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. यानंतर सरांना शुभेच्छा देण्यासाठी मी निमंत्रित करतोय सन्माननीय अरुण भाऊ गिरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांना विनंती करतोय की त्यांनी सरांना शुभेच्छा द्याव्यात. आदर्श मुख्याध्यापक कांतीलाल बापू दंडवते यांच्या शैक्षणिक सेवा पूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेकराव वळसे पाटील, आमचे सहकारी मित्र पोलीस अधिकारी, गावचे सरपंच उपसरपंच माताजी, सचिनराव, व्यासपीठावर विविध भागात ज्या
हे मुलांना गडबड करायची नाही. तुमच्या मुख्याध्यापकांचा मी शिक्षक आहे. उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खरं तर हा कार्यक्रम खूप आनंदाचा असतो. गेल्या अनेक वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कानडे गुरुजी आपल्याला सगळ्यांना असे कार्यक्रम जेव्हा होतात तेव्हा निश्चितपणे अन्य कार्यक्रमापेक्षाही या कार्यक्रमाला एक वेगळी लयबद्धता असते. आणि म्हणून गावकरी मंडळी असतात साहेब, पोलीस अधिकारी ज्या ठिकाणाहून रिटायर होतो त्यांना शिक्षका इतकी कधीच संधी मिळत नाही, कारण गावागावातले लोक इथे आलेले आहेत. आमचे कांतीलाल बापू वेगवेगळ्या ठिकाणी सेवा त्यांनी केलेली आहे. मी प्रत्येक ठिकाणी ती सुरुवातीपासून त्यांचं परिपाठ माझ्याकडं आहे आत्ता उपलब्ध, पण तो मी वाचणार नाही, मोजक्या शब्दावर येतो. गंगेवाडीला गुरुजी एकटे होते, 10-15 वर्ष तिथं त्यांनी काढली आणि त्याच्यानंतर जी संधी त्यांना उपलब्ध झाली ते मुख्याध्यापक झाले आणि कचर पाटील ते मुख्याध्यापक होण्याचा सगळा मान मला आहे. याच्यासाठी की मला जेव्हा जिल्हा परिषदला उपाध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली साहेब, महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद आहे जिथं उपाध्यक्ष म्हणून मला बिंदू नामावलीचं सर्व ज्ञान अवगत होतं. आणि त्या काळामध्ये यांचं प्रमोशन कुठं होत नव्हतं आणि प्रमोशन व्हायला खूप अडचणी होत्या. त्याचा बारीकाईने स्टडी करून त्यांचं प्रमोशनला यावं, त्याचं संपूर्ण अनेक लोकांना तरुण लोकांना मुख्याध्यापक होता यावं आणि शिक्षणाला आणखी गती मिळावी म्हणून त्या काळामध्ये मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, जे आपले प्रमुख पदाधिकारी असतात त्यांना प्रमोशनच्या माध्यमातून चालना देण्यासाठी मी एक वेगळा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आमचे दंडवते सर मुख्याध्यापक झाले आणि मला खऱ्या अर्थानं आनंद याच्यासाठी आहे, माझी आंबेगाव तालुक्यातली सगळ्यात आवडती शाळा ही कायम पिंपळगावची राहिलेली आहे. दीपक म्हणेल का राहिली आहे, हे माझ्या मामाचं गाव आहे. आणि जेव्हा जेव्हा इथं छोट्यापणी दूध घालायला पिंपळगावला माझे वडील घेऊन यायचे, सकाळी भजे आणि जिलेबी खायला खास पुढं सायकलच्या दांडीवर बसून मी माझ्या वडिलांच्या सोबत या गावात यायचा आणि नाश्ता करून परत जायचा. जेव्हा मला उपाध्यक्ष म्हणून काम करायला संधी मिळाली, या शाळेची अवस्था त्यावेळेस अशी होती, ही पुढची बाजू सगळी पडकी होती, इतका मोठा मातीचा ढिगारा वर होता, कधी खाली जाईल तपास नाही. आणि त्या काळामध्ये त्या ठिकाणी काही ना काही, मग त्या पूर्वीच्या काळात माताजी स्वातीताई यांनी त्याचं काही ना काही काम केलं होतं आणि पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी माझी होती. आणि संरक्षण भिंतीपासून मला बांधण्याची संधी मिळाली. मी आत्ता आल्या माताजीला विचारलं, दीपकला विचारलं, अरे मी बांधलेली शाळा तुम्ही पाडून तर नाही टाकली, इकडे दिसत नाही पाठीमागं? कारण ह्या काळात जिल्हा परिषदच्या काळात पाठीमागच्या पहिल्या खोल्या मला बांधायची संधी आली होती आणि त्याचा आनंद माझ्यासारखेला निश्चितपणे आहे. नंतर विवेकराव असतील किंवा अन्य दादा असतील, त्यांच्या माध्यमातून तुम्ही उत्तम प्रकारची शाळा या ठिकाणी बनवलेली आहे. आणि विशेष म्हणजे पिंपळगावचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, इथं शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांचा दर्जासुद्धा निश्चितपणे चांगला राहिलेला आहे. आणि दर्जामुळे ही शिक्षण शाळा मधल्या काळापासून प्रसिद्ध पावत चाललेली आहे. त्या दर्जाचा निश्चितपणे फायदा आज शाळेमध्ये होतो आहे. जिल्हा परिषदमध्ये जेवढ्या शाळा आहेत, अनेक ठिकाणी शाळेचा दर्जा आणि मुलांची संख्या सचिन ही कमी जास्त झाली आणि अनेक ठिकाणी शाळा बंद पडायची परिस्थिती निर्माण झाली. पण हे सगळे शिक्षक, हाडाचे शिक्षक, रात्रंदिवस मेहनत काबाड कष्ट करून आपल्या मुलांना उत्तम प्रकारचं शिक्षण द्यावं ही जिद्द मनाशी बाळगून त्यांनी उत्तम प्रकारची असती व्यवस्थापन केलेले आहे. खरं तर काळ बदलता आहे, बदलता काळ याच्यासाठी मी म्हणेल
का या काळामध्ये इंग्रजी माध्यमाचं फॅड अत्यंत जवळ आलंय आणि प्रत्येक मुलाच्या बालकाला वाटत असतं माझा मुलगा उत्तम प्रकारचं शिक्षण घ्यावं, त्याला शिक्षणामध्ये अनेक मोठी कामगिरी करता यावी आणि म्हणून त्याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्याचा प्रयत्नाची पराकाष्ठा असते. आणि शक्यतो हे परत गडबड चालू केली तुम्ही, नाही तर मी भाषण नाही करणार, नाही म्हणायची तशी. आणि बदलत्या काळामध्ये शिक्षणाची व्यवस्था ज्यावेळेस बदलते त्यावेळेस प्रत्येक पालकाला वाटत असतं माझा मुलगा चांगला शिक्षित झाला पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे तो प्रयत्न हे प्रत्येक पालकाचं आणि पाल्याचं राहिलं, त्यांनी ते उत्तम प्रकारचं केलं. पण मला याच्यासाठी याचा अभिमान आहे की पिंपळगावची शाळा ह्याही परिस्थितीमध्ये एक स्वतःचं वेगळेपण टिकवून उद्याच्या भविष्यकाळाच्या या विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या होत्या त्या मागं टाकून उत्तम प्रकारची शिक्षण व्यवस्था केलेली. इथं पाहिलं तर 7वीची मुलं त्या काळात मला वाटते 7वी आणि 4थीला परीक्षा ज्या व्हायच्या स्कॉलरशिप परीक्षा, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आकडा ज्या भागात यायचा ते पिंपळगावमध्ये यायचा. आणि इथं आलेला प्रत्येक शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे जीव लावून काम करत असतो. ही गोष्ट मी सातपुते मुख्याध्यापक होते तेव्हापासून मी अनुभवलेली आहे आणि मला माहीत आहे उद्याच्या काळात सुद्धा अत्यंत चांगली शिक्षण व्यवस्था या ठिकाणी होईल. आजचा दिवस आनंदाचा याच्यासाठी आहे. दंडवते गुरुजी हे कमी बोलणारे, साधे सामान्य पण आपल्या कामाशी प्रामाणिक असणारे हे गुरुजन आहेत. त्यांना मुख्याध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून तर त्यांनी उत्तम प्रकारचं कामगिरी केलीच केली, पण मुख्याध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी एक आदर्श काम करण्याचा उपक्रम अत्यंत प्रभावीपणे केलेला आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांचा आज शैक्षणिक सेवाकृतीचा समारंभ होतो आहे, वडील कितीही काम असलं तर आपण वेळ काढून यायचं ठरवलं आणि मग सगळ्या कार्यक्रमात, खरं तर मी जास्त कार्यक्रमाला जातही नाही, पण आपल्या सगळ्यांचा आग्रह आणि तुमच्या सगळ्यांची गुरुजींबद्दल असणारं प्रेम या कारणास्तव आम्हाला येण्याची संधी या ठिकाणी मिळाली. तुम्हा सगळ्या मुलांना धन्यवाद देतो. तुम्ही इथून पुढच्या कालावधीत असंच काम करत राहा आणि या गावाचा नावलौकिक वाढावा. गुरुजींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. गुरुजी आज रिटायर होत आहेत, म्हणजे त्यांना आणखीन खूप काम करायचं आहे. अनेक गुरुजी गावागावात काम करत आहेत. गुरुजी तुम्ही या सगळ्या शाळांना, तालुकाभरच्या शाळांना प्रगतीपथावर नेण्यासाठी तुम्ही पुढचा काळ तुम्ही घालवा. त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितपणे एक वेगळेपण राहील. आणि शेवटी माणसाच्या बरोबर असतं तरी काय, हे सगळे आनंदाचे क्षण एकमेकात घालून आपलं जीवनमान आनंदी करणं हाच त्याच्यातला खरा संकल्पना आहे. नाहीतर कितीही पण आपण काही करत राहिलो तर त्याला फारसा अर्थ उरत नाही. मला खात्री आहे त्यांनी केलेलं काम आजपर्यंत त्यांच्याशी आलेला माझे सलगी आणि त्यांनी जे वागण्याची त्यांची आजपर्यंतची पद्धत आहे त्याच्यावरून त्यांचा भविष्यकाळ उत्तम प्रकारचा राहील. त्यांना दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा राहतील. त्यांच्यासोबत आमच्या दंडवते ताईसुद्धा निश्चितपणे सकाळी उठून तुम्हाला डबा बिबा सगळं व्यवस्थित आजपर्यंत देत आलेत. त्याच्यामुळं तुम्ही चांगलं काम करत राहिलेत. इथून पुढं सुद्धा गुरुजी ते काळजी घेतील, तुमची काही काळजी करू नका. आणि एक चांगलं जीवनमान जगण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळेल. मी आपला सगळ्यांसाठी आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुमच्याकडे कार्यक्रम वगैरे होतात की नाही? बाकीचे काही शालेय कार्यक्रम होत आहेत, डान्स वगैरे होत आहेत का सगळे? अरे वा वा वा. मग तुमच्यासाठी सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा. सगळ्या शिक्षक वृंदांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि गुरुजींना सुद्धा त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अरुण भाऊ. या कार्यक्रमाला या ठिकाणी ज्यांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम आहे कांतीलाल बापू दंडवते सर, त्यांचे विद्यार्थी आणि मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिनराव पानसरे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत.
त्यांचा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत शेठ पोखरकर यांना विनंती आहे, सन्मान करायचा आहे. आणि यानंतर सरांना शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांनी सरांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या समोर जी शाळेची इमारत दिसते त्या इमारतीला खऱ्या अर्थानं रूप दिलं ते पेंटर रुपेश डोंगरे. आज जर समोर शाळा पाहिली तर ती शाळा आपल्याला, आणि यापूर्वीची शाळा जी शिवसृष्टी होती त्या शिवसृष्टीमध्ये पेंटर रुपेश डोंगरे यांनी सुद्धा अतिशय मेहनतीनं काम केलेलं होतं. त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी अरुण भाऊ गिरे आणि बंटीदादांना विनंती करतो की आपण पेंटर रुपेश डोंगरे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं झटणारं व्यक्तिमत्व म्हणजे संतोष साबाजी पोखरकर यांनी सुद्धा या वर्षापासून आपल्या शाळेतील 2 विद्यार्थी संपूर्ण खर्चासाठी दत्तक घेतलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च हे ते करणार आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय आणि मी त्यांना विनंती करतो की आपण मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान घेण्यासाठी समोर यावं. सन्माननीय संतोष साबाजी पोखरकर व्यवस्थापन समिती सदस्य हे 2 विद्यार्थ्यांना शालेय खर्चासाठी संपूर्णपणे दत्तक घेणार आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कृपया मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान होतो, आपण पुढे यावं. चला संतोष शेठ, एक सत्कार फक्त होतो. या ठिकाणी शालेय 2 विद्यार्थ्यांचा संपूर्ण खर्च जे करणार आहेत त्या शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सन्मान्य संतोष शेठ साबाजी पोखरकर यांचा या ठिकाणी बाऊंच्या हस्ते सन्मान होतोय. बाऊंना विनंती आहे आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. आणि यानंतर आपण सर्वांना मार्गदर्शन करतायत आणि दंडवते गुरुजींना शुभेच्छा देत आहेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय विवेकदादा वळसे पाटील. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, या शाळेचे मुख्याध्यापक, एक आदर्श शिक्षक श्रीयुत कांतीलाल बापू दंडवते यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अरुणभाऊ गिरे, नुकतेच या ठिकाणी उपस्थित झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिनभाऊ पानसरे, सचिनराव बांगर, या गावचे सरपंच दीपकराव पोखरकर, या शाळेसाठी अखंडपणे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रोत्साहन देणारे या गावचे सुपुत्र आणि या परिसराचे माजी जिल्हा परिषद सदस्य मताजी शेठ पोखरकर, गावचे अध्यक्ष अरुणभाऊ बांगर, खास आपल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सुरेशभाऊ सुकरे, व्यासपीठावर पिंपळगाव गावचे सर्व ग्रामस्थ ज्यांच्या निमंत्रणातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते हेमंत पोखरकर, आणि आपल्या सगळ्या राजकीय भाषणानंतर विद्यार्थ्यांना ज्या भाषणाची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि त्यांना उपयोगी पडणार आहे असे भाषण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी बालेकर साहेब, त्याचप्रमाणे पानसरे चेअरमन, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, सर्व सरांचे समकालीन शिक्षक, निवृत्त झालेले शिक्षक, त्यांच्यासोबत काम केलेले सर्व शिक्षक असतील, तिथले ग्रामस्थ असतील, अनेक लोक आज सरांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. सर्वांचा आपण या ठिकाणी सत्कार करून त्यांचा आदर सत्कार करण्याचं काम संयोजकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, खरं तर निवृत्ती हा विषय असा असतो, मगाशी एका विद्यार्थिनीनं भाषण केलं की याला सेवापूर्तीचा सोहळा म्हणण्याच्या ऐवजी कृतज्ञतेचा सोहळा म्हणू, असा एक अतिशय चांगला मेसेज त्या भाषणातून त्या एका विद्यार्थिनीने या ठिकाणी दिला. आणि खरंच आज सर तुमच्याबद्दल, गुरुजी तुमच्याबद्दल आज कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तुम्ही जरी सरकारी नोकरी म्हणून हे काम केलं असेल परंतु सरकारी नोकरी करताना देखील जी नातं तुम्ही या ठिकाणी जोपासलं, ज्ञानदानाचं जे काम अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे करण्याचं काम तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत केलं, या सगळ्यांच्या बद्दलची कृतज्ञता म्हणून आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या कृतज्ञतेच्या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या कामासाठी आभार मानण्यासाठी आणि भविष्य काळात तुमच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत. कुठल्याही माणसाची निवृत्ती हा त्याच्यासाठी एक महत्त्वाचा आयुष्यातला टप्पा त्या ठिकाणी असतो. आपण गेले 30-35 वर्ष 40 वर्ष जे काम करतोय ते काम उद्यापासून आपल्याला असणार नाही. घड्याळाचं आपलं जे नातं किंवा त्या कार्यालयाचं त्या स्थळाचं जे नातं आपलं जुळलेलं आहे
ते उद्यापासून आपण असणार नाही. आपण त्या ठिकाणी सकाळी 10 वाजता जाणार नाही आणि दिवसभराचं कुठल्याही प्रकारचं बंधन जे आपल्याला कालपर्यंत बंधन वाटत होतं ते असणार नाही. पण नवीन आपला दिनक्रम काय असेल अशी एक वेगळी हुरहुर या निमित्ताने या टप्प्यावर त्या माणसाच्या मनामध्ये निश्चित त्या ठिकाणी काहूर माजवणारे असणार आहे. एखाद्या ठिकाणी आपण जातो त्यानंतर त्या ठिकाणची सर्व कामकाज त्या ठिकाणी पाहतो किंवा कामकाज सुरू होतं, ते कामकाज उद्यापासून माझ्या वाचून अडणार नाही ही देखील भावना थोडीशी अस्वस्थ करणारी मनामध्ये त्या ठिकाणी असते. आणि म्हणून हा एक महत्त्वाचा टप्पा निवृत्तीचा त्या ठिकाणी असतो. परंतु सरकारी सेवेमध्ये असेल किंवा आणखीन कुठल्या कामामध्ये असेल, प्रत्येक माणूस हा कधी ना कधी निवृत्त त्या ठिकाणी होत असतो. परंतु सगळ्या व्यवसायापेक्षा किंवा पेशापेक्षा शिक्षक जेव्हा निवृत्त होतो तेव्हा त्याला जो सन्मान मिळतो तो कदाचितच दुसऱ्या कुठल्या माणसाला किंवा दुसऱ्या कुठल्या पेशातल्या व्यक्तीला मिळत असेल असं मला या ठिकाणी वाटतं. विशेषतः प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाला जो सन्मान मिळतो तो आगळा वेगळा सन्मान त्या ठिकाणी असतो. कारण इथल्या प्रत्येक माणसाला विचारलं, ज्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, रिटायरमेंट झालेलं आहे किंवा आणखीन काय झालेलं आहे, तर प्रत्येक माणसाला जर विचारलं तुमचे शिक्षक कोण, तर पटकन एकच नाव डोळ्यासमोर येतं. कारण 1 ते 4 आता सध्या 5वी झाली, 1 ते 5वीपर्यंत प्राथमिक शाळेमध्ये किंवा 7वीपर्यंत या शाळेमध्ये आपल्याला एकाच व्यक्तीनं सगळे विषय त्या ठिकाणी शिकवलेले असतात. म्हणून तुमचे पहिले शिक्षक कोण असं म्हटलं तर एकच नाव येतं. पुढं आपण हायस्कूलला गेलो विषयवार शिक्षक बदलतात, कॉलेजला गेलो तर आपण बऱ्याचदा कॉलेजचे वेगवेगळे शिक्षक त्या ठिकाणी असतात. मग त्याच्यातले प्रॅक्टिकलवाले वेगळे, लेक्चरवाले वेगळे, असे खूप त्या ठिकाणी एकाच विषयाचे 2-2, 4-4 शिक्षक त्या ठिकाणी होतात. आणि मग अशा वेळेला एका माणसाचं नाव जे येतं किंवा जो आदर असतो तो सर्वात जास्त प्राथमिक शिक्षकाच्या बद्दल तो जो आदर असतो तो सर्वात जास्त माणसाच्या मनामध्ये कायमस्वरूपी, अगदी मोठे जरी झालो तरी तो आदर त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी असतो. या पिंपळगाव शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं शिष्यवृत्तीच्या क्षेत्रामध्ये काम करणारी शाळा. दरवर्षी शिष्यवृत्तीचा निकाल लागला, स्कॉलरशिपचा निकाल लागला की सगळ्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये शिरूरचे विद्यार्थी किती आले, पिंपळगावचे विद्यार्थी किती आले, ज्या काही 4-5 मोजक्या शाळा आहेत या जिल्ह्यामध्ये त्या शाळांचे विद्यार्थी किती आले याची चर्चा अख्ख्या जिल्हाभर त्या ठिकाणी असते. त्याच्यामध्ये देखील पिंपळगावचा शाळेचा उल्लेख हा नेहमी त्या ठिकाणी असतो. मग इथल्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सायकल असेल, लॅपटॉप असेल, अगदी मोटरसायकलपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाची बक्षिसं द्यायची योजना माताजी शेठ पोखरकर यांच्या सुपीक डोक्यातून निघाली आणि ती आजपर्यंत इतक्या चांगल्या पद्धतीनं चालली आहे की जवळपास 350हून अधिक विद्यार्थी हे या शाळेचे आजपर्यंत या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी आपलं गावाचं नाव त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि याचबरोबरीनं आपल्या गावाच्या या शाळेच्या मानामध्ये एक मानाचा तुरा रोवण्याचं काम जे केलं आहे ते आपल्या गांजाळे मॅडम यांनी देखील त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं. महाराष्ट्रातला किंवा आपल्या जिल्ह्याचा मला माहिती नाही पण आपल्या तालुक्यातला तरी पहिला राष्ट्रपती पुरस्कार हा या शाळेच्या रूपानं तुम्हाला आपल्या तालुक्याला मिळाला आहे, याचा देखील अभिमान निश्चित आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आहे. आणि हे सर्व करताना मगाशी त्यांनी सांगितलं की दंडवते सरांनी मुख्याध्यापक म्हणून काम करताना एक बॉस आणि दुसरे कर्मचारी किंवा मुख्याध्यापक आणि शिक्षक असं संबंध न ठेवता आपण सर्व एकत्रितपणे शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम करतोय असं मिळून या सगळ्यांमध्ये समन्वय ठेवला. आणि म्हणून 19 साली या ठिकाणी रुजू झाल्याच्या नंतर 4-4.5 वर्षामध्ये मधली 2-2.5 वर्ष कोरोनाची जरी असली तरी देखील या शाळेचा शिक्षणाचा दर्जा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही घट त्या ठिकाणी झाली नाही, उलट सतत वाढ करण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली झालं. हा निश्चित आपल्यासाठी देखील एक अभिमानाचा क्षण हा त्या ठिकाणी आहे. मग अशी वेगवेगळ्या राजकीय लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी पदावर काम करण्याची संधी मिळते. मग अशी भाऊंनी सांगितलं की त्यांच्या काळामध्ये ही मागची इमारत त्या ठिकाणी बांधून झाली. मला देखील आनंद आहे की मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा ही समोर आपण जी पाहताय ती देखील इमारत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला निधी द्यायचं काम करता आलं, याचा निश्चित आनंद मला त्या ठिकाणी आहे. आणि आता ज्यांचा आपण सत्कार केला त्यांनी ह्या ज्या शाळेचं जे बोलकं रूप केलेलं आहे त्याच्यामुळं देखील या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय त्या वैभवामध्ये भर पडेल अशा प्रकारचं काम या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून हे सर्व काम तुम्हाला शिक्षण क्षेत्रावर प्रगतीपथावर नेत असताना निश्चित प्रकारे एक चांगलं काम आपल्या सर्वांच्या हातून, सर्वांच्या समन्वयातून, मग या गावचे सगळे नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे शिक्षण समितीवर काम करणारी मंडळी असतील, ह्या सगळ्यांच्या हातून होतं आहे. आणि त्याला सर्वात चांगली साथ
आज शिक्षकांच्या माध्यमातून मिळते. म्हणूनच 1 ते 5वी पर्यंत 500च्या वरती पट असलेली कदाचित ही तालुक्यातली 1 नंबरची शाळा पटाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आहे, गुणवत्तेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि अशा या शाळेच्या एका शाळेला सर्वोच्च यशाच्या शिखरावर ठेवून आपण निवृत्तीचा जो आनंद या ठिकाणी घेताय किंवा निवृत्तीचा क्षण आपण जो अनुभवताय, जसं सचिन तेंडुलकरनं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघातून निवृत्ती घेतली होती, त्याला जेव्हा त्याचं जे समाधान लाभलं असेल तशाच स्वरूपाचं समाधान सर गुरुजी तुम्हाला आज या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी लाभत असेल अशी माझी भावना या ठिकाणी आहे. आपल्या भावी कार्य, भावी आयुष्य सुख समाधानाचं आणि भरभराटीचं आरोग्यदायी जावं अशा मनपूर्वक आपल्याला मी सर्व उपस्थितांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आपण खडकवाडी या परिसरामध्ये त्या ठिकाणी आपलं मूळ गाव त्या ठिकाणी आहे. आपण कुठं जरी राहण्यासाठी असलात तरी या ग्रामीण भागामध्ये निवृत्त शिक्षक किंवा निवृत्त आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं काम केलेली जी मंडळी ज्यावेळेला नुसती चौकात जरी बसतात ते सुद्धा एक सर्वांसाठी किंवा गावातल्या लोकांसाठी एक नैतिक आधाराचं आणि नैतिक दडपणाचं त्या ठिकाणी केंद्र बनतं. म्हणून आपली सर्वांची या समाजातली उपस्थिती या समाजाच्या वैभवामध्ये भर घालणारी आहे, आपल्या सर्वांना योग्य मार्गावर ठेवणारी आहे. आपली उपस्थिती देखील आम्हाला मार्गदर्शन करत राहील अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुमच्या भावी कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपल्यासारख्या पदाधिकारी मंडळींनी आणि ग्रामस्थांनी खऱ्या अर्थानं या शाळेला आजचं हे रूपडं लाभलेलं आहे. आपणा सर्वांना मनपूर्वक काही कार्यक्रमाच्या निमित्तानं पुढे जायचं असल्यामुळं हा कार्यक्रम अर्धवट असतानाच आपल्या जायची परवानगी मागतो. त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची परवानगी मागतो. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांनी या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं मनोभावे काम केलं होते सन्माननीय नितीन शेजवळ सर, सन्माननीय संतोष लबडे सर, उपसभापती शिक्षक पत संस्था, बाळासाहेब बडेकर चेअरमन, तुकाराम पानसरे चेअरमन, झांबर शेठ पानसरे, दत्ता कोळी संचालक, सुनील पवार, आपण सर्वजण उपस्थित झालात. आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि यानंतर या ठिकाणी मी विनंती करतोय सन्माननीय बाळासाहेब कानडे सर यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. विद्यार्थी मित्रो, हँड्स अप, क्लॅप क्लॅप, हँड्स डाऊन, सिट अप स्ट्रेट. भारत माता की. आदरणीय दादा, आदरणीय भाऊ, भाऊ आणि दादा आणि दादा भाऊ, तुम्ही दोघे चाललात. आम्हाला ऐकलं असता आनंद वाटला असता. भविष्य काळामध्ये तुमच्या तर मला संधी मिळते, याचा अर्थ भविष्यात काय दडले मला माहीत नाही. असो, एकच ध्यास गुणवत्ता विकास हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून ISO मानांकित जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे म्हाळुंगेच्या आदर्श मुख्याध्यापकाच्या आदरणीय कांतीलाल दंडवते सर विहित वयोमानानुसार आज आपण सेवानिवृत्त होतात. या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय गजानपुरी साहेब, आत्ताच मार्गदर्शन झालेले आदरणीय दादा आणि भाऊ दोन्ही उपाध्यक्ष आदरणीय भालेकर साहेब, या गावचे प्रथम नागरिक दीपकराव पोखरकर, आदरणीय मताशेठ पोखरकर, कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बांगर महाराज शिवव्याख्याते, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी, ग्रामपंचायतचे अधिकारी पदाधिकारी, चांडोली केंद्रातील केंद्रप्रमुख आदरणीय सांगळे सर, सर्व गुरुजन, दंडवते सरांचे नातेवाईक आणि विद्यार्थी मित्र, खऱ्या अर्थाने आज 30 नोव्हेंबर शिक्षकाच्या आयुष्यामध्ये काय लागतं, सेवापूर्ती त्याच दिनांकाला होणं, सचिनजी पानसरे सर, सेवापूर्ती त्याच दिनांकाला होणं ही खूप भाग्याची गोष्ट असते. आणि हा आनंदमय क्षण आदरणीय दंडवते सरांच्या वाट्याला आला. याचं कारण या शाळेतले 14 सुभेदार, या शाळेची शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ जे गाव आणि शाळा परस्पर विकासाला भूमिका घेतात, त्या गावातील शाळेचा विकास होतो आणि गावचा सुद्धा विकास होतो. या भूमिकेतूनच आज पिंपळगाव शाळा तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, राज्यात आणि देशात गाजलेली आहे. याचं कारण येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना दिलेली साथ, शिक्षकावर दाखवलेला विश्वास आणि आमचे गुरुजन त्या विश्वासाला पात्र ठरले. मुख्याध्यापकांनी सगळ्यांची नोट योग्य प्रकारे बांधून घेत प्रत्येकाच्या कलागुण ओळखून
त्यांना योग्य काम करण्याची संधी दिलीत. म्हणून खऱ्या अर्थाने दंडवते सर तुम्ही आज आदर्श ठरलात. मी हातामध्ये खडू घेतला की नाही, माझ्या विद्यार्थ्यांनी किती प्रभाव पडला, पण माझ्या शाळेतील गुरुजन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गुणवत्ता विकासासाठी परिपूर्ण कामगिरी करतात. महाराष्ट्रामध्ये पिंपळगाव तर्फे माळुंगीची शाळा नावाजलेली आहे. त्याच्यामध्ये या गुरुजनांच्या योग्य कष्टाला न्याय देण्याचं काम, योग्य भूमिका घेण्याचं काम, गुणवंताचा योग्य सन्मान करण्याचं काम आदरणीय मताशेठ पोखरकर या ठिकाणी सरपंच होते, जिल्हा परिषद सदस्य झाले. योगायोगाने जर त्यांच्या वाटेला जिल्हा परिषद उपाध्यक्षपद आलं असतं तर या तालुक्याची भूमिका आणखी काही वेगळी राहिली असती. असो, काम करणारे काम करीत जावं, तुमच्या वाटेला ते मान सन्मान येत जातात. आणि म्हणून दंडवते सर सगळ्यांची मोड बांधून ज्याच्यातील जे गुणाचा आवड आहे ते गुण हेरून तुम्ही चांडोली केंद्रातील जिल्हा परिषद पहिली अध्यक्ष शिक्षक प्राप्त शाळा चांडोली बुद्रुक या ठिकाणी काम केलं. तेथे गुरुजी तुम्हाला रुजू करून घेतलं आणि आज ही सुद्धा पुणे जिल्ह्यातील मानाचा अध्यक्ष शिक्षक पुरस्कार पटकवणारी शाळा आहे. तमाम पिंपळगावकर ग्रामस्थांचं मला अभिमान वाटतो, मला कौतुक वाटतं. मी पाहिले सगळ्यांना, मी अनुभवतो सगळ्यांना. आणि म्हणून खऱ्या अर्थाने दुधात क्रांती घडवली. जय श्रीराम म्हणत तुम्ही या ठिकाणी प्रभू रामचंद्राला आदर्श मानत आपल्या मातीमध्ये, आपल्या शेतामध्ये कष्ट करत गोपालना धंदा विकसित केला आणि दुधाची धवल क्रांती घडवली ती पिंपळगावकरांनी घडवली. आणि तोच कष्टाचा पैसा घेऊन आपल्या मुलाबाळांना शिक्षण दिलं. आणि आज हे ज्ञान मंदिर खऱ्या अर्थाने सर्वांग सुंदर, स्वच्छ सुंदर ज्ञान मंदिर तुम्ही उभं केलं. याच्यामध्ये तुमच्या प्रत्येकाचा खारीचा वाटा आणि मग तो कळस उभा राहतो. अनेकांनी हातभार दिला, मी पाहिलंय, मी अनुभवलंय. आणि म्हणून मोठ्या गावामध्ये काम करणं, सातत्याने तशीच कामगिरी करत राहणं, या ठिकाणी मला आनंद वाटतो. काही काळ आम्हाला या ठिकाणी सेवेची संधी मिळाली, परंतु त्यानंतर विकास करणारे गुरुजी आल्यानंतर इथल्या सगळ्याच गुरुजनांनी जे जे आले शिष्यवृत्तीच्या रूपानं त्यांनी आपला असा ठसा उमटवला की काही गुरुजनांना या ठिकाणी मोटरसायकल भेटल्या, लॅपटॉप भेटले. किती कौतुक गुरुजनांचं, किती कौतुक विद्यार्थ्यांचं. आणि खऱ्या अर्थाने ह्या गुरुजनांना प्रेरणा मिळत गेली. आजही महाराष्ट्रामध्ये ही शाळा टॉपला आहे. त्याचं कारण येथील गुरुजन आणि तुमच्यासारखा यशस्वी मुख्याध्यापक या शाळेला होता. म्हणून दंडवते सर या ठिकाणी आज तुमच्या वाटेला सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवानिवृत्तीचा प्रचंड आदरातिथ्य स्वीकारण्याचा सन्मान तुमच्या वाट्याला आला. निश्चितच तुम्ही केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. अधिक न बोलता उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी स्वच्छ सुंदर सर्वांग सुंदर ISO मानांकित जिल्हा परिषद अध्यक्ष शिक्षक पुरवणारी शाळा या शाळेने सातत्याने 3 वर्ष गांधाळे मॅडमच्या रूपानं दिल्लीत 2दा सन्मान घेतला, राज्यात सन्मान घेतला. जिल्हा परिषदेचे कितीतरी सन्मान या शाळेच्या वाटेला आले. प्रत्येक गुरुजी प्रत्येक वर्षी या शाळेतला 5वीचा शिष्यवृत्तीचा यशस्वी वर्षक जिल्हा परिषदेचा पुरस्कार घेतो. म्हणजेच खऱ्या अर्थाने घरातील कारभारी यशस्वी ठरतो तर घरातल्या प्रत्येकाच्या सुख मिळतं, समाधान मिळतं, त्याला आनंद मिळतो. आणि येथील गुरुजनांनी खऱ्या अर्थाने आपल्या या कारभाराला मोठं केलं आणि म्हणून आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आगळा वेगळा आहे. गुरुजी तुमच्या आयुष्यात काही कडूगोड प्रसंग आले असतील, पण तुम्ही धीराने सामोरा गेलात. तुमचा स्वभाव शांत, कधी कोणाला उलट बोलले नाही. आमच्यासारखी चिडखोर माणसं सुद्धा तुम्ही सहन केलीत, तुम्ही अनुभवलं, मी तुम्हाला अनुभवलंय. आणि म्हणून सेवापूर्तीनंतरचा काळ मात्र खऱ्या अर्थाने आनंदात घालवा. फिरायला जा, सपत्नीक जा आणि त्यांना एक समाधान द्या. आणि म्हणून उपस्थित सर्वांच्या वतीनं आदरणीय गुरुजनांना या ठिकाणी आज सेवापूर्तीच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, समृद्धी आहे ती आणखी वृद्धी घेतो. आणि पिंपळगाव शाळा सुद्धा आज आहे ती अशीच यशाच्या उंचीवर राहू. येथील विद्यार्थी, येथील गावकरी यांना प्रभू रामचंद्र आयुष्यात काही कमी पडून देणार नाही. फक्त तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वतः कष्ट करण्याची तयारी दाखवा. वैभवने हे गाव, कालची तुमची क्लिप पाहिली, खूप उज्ज्वल असं संपा त्या ठिकाणी तुमच्या गावचं वैभव, यश आहे वैभव, तो सातत्याने घेऊन फिरत असतो आणि संपूर्ण भारत त्याला पाहतो, जगभरातील लोक पाहत असतात. असंच काम सातत्याने होत राहावं. आदरणीय मातासाहेब तुम्ही पावण्याला सोडून आलात. दरम्यानच्या काळामध्ये मला ही बॅटिंग करायची संधी भेटली आणि म्हणून उपस्थित सर्वांचं, सगळ्या गावकऱ्यांचं या ठिकाणी म्हणून अभिनंदन का करायचं. सेवापूर्तीच्या दिवशीच गुरुजींचा योग्य सन्मान करण्याची जबाबदारी तुम्ही निभावलीत आणि त्याला साथ शालेय व्यवस्थापन समिती, सगळे पालक, ग्रामस्थ, प्रशासन आणि माझ्या गुरुजनांनी दिली. म्हणून माझ्या गुरुजनांना सलाम आणि आदरणीय दंडवते गुरुजी तुमच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा. जय हो, मंगल हो. जय हो, मंगल हो. धन्यवाद सर. यानंतर दंडवते गुरुजींना शुभेच्छा देत आहेत आपल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचे
पालक, आदर्श पालक आणि API सन्माननीय किरण भालेकर साहेब. आजच्या कार्यक्रमाचे ज्यांची शैक्षणिक सेवापूर्तीच्या समारंभास आपण आहोत असे आदरणीय कांतीलाल बापू दंडवते सर, या ठिकाणावर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, गावकरी, पालकवृंद, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणावर सगळ्यात महत्त्वाचं सर्व पालकांना आणि मान्यवरांना सांगू इच्छितो की माझा एकुलता एक मुलगा या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. साधारणतः लोकांच्या भुवया का उभ्या राहतात याचं उत्तर अद्यापर्यंत मला मिळालेलं नाहीत. की मी सांगितलं की जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो, लोकांना विशेष वाटतं का बाबा पोलीस अधिकाऱ्याचं पोरगं जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलंय. मी एवढा सोपा नाही. माझ्या मुलाचं भवितव्य मी कुठेही सोडून द्यायला मोकळा नाही. मी तालुक्यात आल्यानंतर खूप शाळा फिरलो, पाहिलो, शिक्षकांच्यात जाऊन बसलो, बाहेर गेटवर विद्यार्थी सुटतात तेव्हाही जाऊन उभा राहिलो, आणि सगळा माझा शोध संपल्यानंतर मी कुठे येऊन थांबलो तर ते या शाळेत येऊन थांबलो. दंडोते सर, तुमचा आणि माझा योग सारखा आहे. आजपासून बरोबर 21 वर्षांनी 30 नोव्हेंबरला मी पण रिटायर होतोय. त्याच्यामुळं त्यावेळी कुठल्या जिल्ह्यात कुठं असेल हे मला काही सांगता येणार नाही, परंतु तुम्ही मला त्या दिवशी लक्षात राहील एवढी खुणगाट मात्र आजच्या निमित्तानं मला बांधणं सहज शक्य झालं. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण मिळतं ते दर्जेदार मिळतं, आणि ज्या ठिकाणी गावाचा सहभाग असतो त्या ठिकाणच्या शाळा मोठ्या झाल्याशिवाय राहत नाहीत. तुम्ही सर सांगतात नेहमी की मी धरून 14 जण आहे आम्ही. सर तुम्ही 14 नाही, तुम्ही 1400 आहात. कारण तुम्ही ज्या वेळेस जिद्दीनं काम करत असता, एक एक माणूस 10 लोकांचं काम करतो, 100चं काम करतो. त्यावेळेस पिंपळगाव म्हाळुंगेतर्फे शाळा ही आदर्श शाळा होती. शाळेला पुरस्कार मिळवणाऱ्या गांजळे मॅडम असतील, हा एक प्रातिनिधिक स्वरूपातला असलेला पुरस्कार असतो. त्याच्यातून येणाऱ्या प्रत्येक पिढीतल्या शिक्षकाला त्याच्यातून प्रेरणा मिळत असते, विद्यार्थ्यांना अभिमान वाटत असतो. माझा मुलगा सांगतो की उद्या यायलाच पाहिजे तुम्ही, आमचे सर परवापासून असणार नाहीत. हा त्याच्यातला जो भावनिक संवाद आहे, आणि म्हणूनच सांगतो की जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिक्षक शिक्षक नसतो, विद्यार्थी विद्यार्थी नसतो, तो एक बाप बेट्याचं, आई मुलाचं नातं तयार होत असतं. माझ्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाहीत, आमच्या घरामध्ये सुद्धा हा जिल्हा परिषदेचा वर्ग भरतो. म्हणजे मला या शाळेतली तुमची सई माहिती आहे, आराध्या, ओवी, ह्या सगळे मला माहिती आहेत, देवांश माहिती आहे, स्वराज माहिती आहेत. ही वर्गात आमचा एक वर्ग भरलेला असतो. शाळेत मार बसू शकतो ही भीती ज्या विद्यार्थ्याला असती तो माझा मुलगा आहे. म्हणजे पोखरकर मॅडमचे आज मी व्यासपीठावरून धन्यवाद मानतो की पोराला जर दहशत असेल की माझा अभ्यास झाला नाही तर मला मार पडू शकतो, मॅडम मी तुमच्या मारण्याचं देखील कौतुक करतो. कारण की भविष्यातला जर IPS झाला तर त्याची पायाभरणी करण्याचं पुण्याचं काम तुम्ही करताय. आणि या ठिकाणी ज्यावेळेस पहिल्यांदा मी आलो होतो त्यावेळेस ऍडमिशन घेण्याचा मी मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतोय की मुख्याध्यापक प्रयत्न करतायत की आपल्या शाळेचा पट वाढला पाहिजेत, आणि गावकरी पळतायत की आपल्या शाळेचा पट वाढला पाहिजेत. ज्यावेळेस शिक्षक आणि गावकरी एकत्र येऊन करतात, मंदिरं किती मोठी बांधाल, किती ठिकाणी मोठे मोठे सप्त्याचे कार्यक्रम करताल, ते गावात कदाचित तुम्हाला सुख समाधानाची नांदी आणण्यासाठी तुम्ही करत असाल. पण ज्यावेळेस शाळेचे सोहळे या पद्धतीने पार पडतील तर भविष्यातले IAS IPS इथंच बसलेले, दुसरीकडे शोधायची तुम्हाला गरज नाही. परंतु एक सूचना वजा एक मला असं वाटतं की सांगावं, ज्या ठिकाणी आपण जावं त्या दिवसभरात एक पुण्याचं काम प्रत्येकाच्या पदराला असावं. ही जी तुमच्या मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची यादी केलेली आहे, तर ते विद्यार्थी राज्यात पहिला असलेलाही विद्यार्थी आपल्याकडचाच आहे. जिल्ह्यात टॉप करणारे विद्यार्थी सुद्धा आपल्याकडचेच आहेत. नवोदयासाठी असतील, सातारा सैनिक स्कूलसाठी असतील, या शाळेची गुणवत्ता आहे. परंतु ही 5वी नंतर मुलं पुढे कुठं जातात याचा ट्रॅक अनालिसिस मात्र कुठंच होत नाही. आणि त्याचं कारण असं आहे की ट्रॅक ह्याचा राहिला पाहिजे, कारण की ह्या ज्यावेळेस कलेक्टर होतील, हे IAS IPS होतील, हे एखादे आमदार होतील, लोकप्रतिनिधी होतील, मोठे बिझनेसमॅन होतील,
त्यावेळेस या शाळेच्या मातीचा जो गुण आहे तो भारतभर गाजल. आणि त्याच्यासाठी त्याचं योगदान हे तुम्हाला आत्ता जाणवणार नाही. दुर्दैव असं असतो की सरांचं नशिबान आहेत, 8 शाळा 3 तालुके किंवा 5 तालुके शाळा संपली. सर माझ्या या वयात माझे तेवढे जिल्हे बघून झालेत आणि त्याच्याही पेक्षा जास्त तालुके बघून झालेत. तुम्ही जास्त काळ सेवा करू शकता. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की जेव्हा संधी खूप जास्त काम करायची मिळती त्यावेळेस तुम्हाला खूप इनोव्हेटिव्ह कामं करण्याची संधी मिळत असती. तुम्ही नवीन बदल घडवून आणू शकता. या ठिकाणी कदाचित वॉल कंपाऊंड नव्हतं, कधी एवढी सुंदर इमारत नव्हती, पण दर्जा मात्र तोच होता. कारण त्याची धमक होती ती शिक्षकांच्यात होती की आम्ही करून दाखवू. हे वेडे शिक्षक आहेत, या शाळेचे शिक्षक वेडे आहेत. यांना रविवार कळत नाही, यांना घरी गेल्यानंतर शाळा सुटत नाहीत. मी धन्यवाद देतो तुमच्या आर्मी बँड आर्मीला. मावशी तुमचे मनपूर्वक हात जोडतो तुम्हाला आज, कारण तुम्ही हे सगळं सांभाळता कसं. म्हणजे ही माणसं शाळेतही नोकरीच करतात आणि घरी गेल्यावर सुद्धा डोके त्यांच्या नोकरीत जर असेल तर तुम्हाला वेळ देतात कधी. पण तरी सुद्धा तुम्ही नेताना 37 वर्ष आमचा माणूस सांभाळला, त्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणि यापुढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला या चिमुकल्या विद्यार्थ्यांना श्रद्धा देतो. कारण सांगतो सर, श्रद्धा हा शब्द वापरण्याचा की ती जर बारकी चिमुरडी आपल्याला शिकवत असेल की हा कृतज्ञता सोहळा आहे, तर आता ठरवा की आता हे काम आपण श्रद्धेने केलं पाहिजेत. आणि ही प्रत्येकाची जबाबदारी. फक्त शिक्षक लढून चालणार नाहीत, फक्त विद्यार्थ्यांनी लढून नाही चालणार, याच्यात पालकांचा सहभाग वाढणं गरजेचं आहे. प्रत्येक बापाला वाटतं की माझं पोरगं चांगलं व्हावं, पण प्रत्यक्षात करायची वेळ आली का तो शिक्षकाकडे बोटं करून मोकळं होत असतो. त्याच्यामुळे विनंती करतो, या ठिकाणी सर तुम्ही रिटायर्ड होताय, तुमची एक नवीन इनिंग चालू होती. पण हा आंबेगाव तालुका आहे, मॅजिक असलेला तालुका. याच्या मातीला एक वेगळा गुण आहे. रिटायर झालेले इनोव्हेटिव्ह प्रयोग करून तुम्ही खूप मोठे झालेला आहात. म्हणजे 18 वर्षाचा मी मला आठवतो, प्रशासनात इतके वर्ष पुढे चालून आल्यानंतर मी आठवतो, अवखळपणा न कळत कमी होतो, मॅच्युरिटी येत जाते. परंतु रिटायर झाल्यानंतर जे क्रीम तयार झालेली असती 37 वर्षाची 40 वर्षाची, ती न कळत फ्लोच्या बाहेर जाते. तालुक्यात असे जे गुणवंत मुख्याध्यापक वेगवेगळ्या क्षेत्रातले रिटायर झालेले लोक असतील, तुम्ही एखादा संघ स्थापन करावा आणि तुम्ही शाळांच्यात जाऊन भेटा, शिक्षकांशी बोला, नवीन जे करता येते ते सांगा. जे ऐकतील ते ऐकतील, नाही ऐकलं तर देवाने 2 कान त्यांना त्याच्यासाठीच दिलेत असं समजा. पण तुमची इनिंग संपू नका. वर्ल्ड कप जरी जिंकला असेल तुम्ही, तरी सुद्धा अजून ह्या नवीन तेंडुलकरला, नवीन विराट कोहलीला, किंबहुना माझं म्हणणे शुभमन गिलच्या पिढीला सुद्धा तुमची गरज आहे. 3 पिढ्या तुम्हाला इथं पाहणार आहेत आणि करणार आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, त्या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली. सर हा तुमच्या कृतज्ञता सोहळ्याला यायचं म्हणजे आम्ही तुमच्याबद्दल खरंच तेवढं प्रेम करतो. आम्हाला तुमच्याला भेटून खरंच धन्यता वाटते. तुमच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि पोलीस स्टेशनचं पुढचं काम असल्यानं तुमच्या सर्वांची परवानगी घेऊन इथून जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं असे पालक आमच्या पाठीशी उभे असल्यानंतर शाळेला आणि विद्यार्थ्यांसाठी जितकं काय करता येईल तितकं आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो आणि करत राहू अशी ग्वाही देतो. आणि यानंतर सन्माननीय सचिन पानसरे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत अतिशय थोडक्यामध्ये व्यक्त करावं. आज या ठिकाणी दंडवते गुरुजींच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, दुसरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुणभाऊ गिरे, त्याचप्रमाणे PI भालेकर साहेब, या परिसराचे कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य माता शेठ पोखरकर, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि आमचे सहकारी मित्र अरुणराव बांगर, या गावचे सरपंच दीपकराव पोखरकर, सचिनराव बांगर, चेअरमन तुकाराम शेठ पानसरे, चेअरमन बाळासाहेब बडेकर, संचालक दत्ता शेठ कोळी, जांबर शेठ पानसरे, सुनील पवार, गजानन पवार आणि या गावातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ, त्याचप्रमाणे ज्यांनी गुरुजींबरोबर आपली सेवा संपन्न केली ते सर्व गुरुजन वर्ग आणि या ठिकाणी अगदी सकाळपासून तर आत्तापर्यंत
अतिशय शांततेचे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आपल्याला ज्यांचं सहकार्य लाभतं, मदत करतात ते सर्व विद्यार्थी मित्रांनो. खरं तर दादा बोलले, भाऊ बोलले, कानडे सर पण या ठिकाणी बोलले आणि आता जाता जाता भालेकर साहेबांनी देखील आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. ही सर्व मंडळी बोलत असताना ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु मी या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा नसून मी सरांचा एक माजी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतो आहे. खरं तर भालेकर साहेबांनी सांगितलं का दंडवते सर आज रिटायर होतात, परंतु माझी अशी भावना आहे, शिक्षक हा कधीही त्या ठिकाणी रिटायर होत नसतो. तो सातत्यानं मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी काम करत असतो. खरं तर गेले 30 वर्षापूर्वी गुरुजींचा माझा संबंध आला. साधारणतः मी 3रीला होतो आणि पूर्वीचे जर दिवस त्या ठिकाणी आठवले, आता ह्या शाळेकडे पाहिल्याच्या नंतर खरं तर मला माझ्या शाळेची आठवण देखील या निमित्तानं झाली की एक जुनी कौलारू इमारत आणि ती दगडांनी बांधलेली असायची. शाळेमध्ये लाईट नसायची, पाणी नसायचं आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फरशी किंवा बसण्यासाठी बेंच नसायचे. शनिवारी त्या ठिकाणी गुरुजी सर्वांना शेण आणायला सांगायचे आणि मग ते सारून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पोतं टाकून बसायचं. जाण्या येण्यासाठी त्या ठिकाणी कुठलीही दळणवळणाची सुविधा नसायची, परंतु त्याही परिस्थितीमध्ये गुरुजी सायकलवरती त्या ठिकाणी शाळेमध्ये यायचं आणि वेळेचा शिक्षक किती पक्का असतो हे खरं तर शिक्षकांकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी कळेल. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, ह्या सर्व गोष्टींशी संघर्ष करीत अगदी 10 वाजता वेळेवरती दंडवते गुरुजी यायचे आणि गुरुजी आले म्हटल्याच्या नंतर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पळत गुरुजींकडे जायचं आणि गुरुजींची सायकल त्या ठिकाणं आम्हाला चालवीत आणायला कशी मिळेल किंवा ती मोकळी चालवत कशी आणता येईल याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी धावपळ करायचो. आणि गुरुजी देखील मुलं आपल्याकडे पळत आल्यात या भावनेतून ती सायकल मुलांकडे त्या ठिकाणी द्यायचे आणि मग गुरुजी देखील मुलांबरोबर चालत त्या ठिकाणी शाळेमध्ये यायचे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये गुरुजींनी खरं तर प्रत्येक शिक्षक हा नोकरी म्हणून त्या ठिकाणी शिक्षणाकडे पाहत नाही, तो एक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. खूप अडचणीमधून सरांनी त्या ठिकाणी आम्हाला शिकवलं आणि शिकून त्या ठिकाणी आमच्यावरती देखील चांगल्या प्रकारचे संस्कार केले. आम्हाला देखील घडून एक समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीने उभं करण्याचं काम गुरुजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केलं. 13 वर्ष गंगेवाडी या ठिकाणी त्यांनी सर्व्हिस केली. त्याच्यानंतर गुरुजींची बदली झाली. मग कुरवंडी, चांडवली हा प्रवास करता करता ते आज पिंपळगावमध्ये त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. पिंपळगावबाबत अनेक वक्त्यांनी बोलत असताना सांगितलं का ह्या शाळेची बदललेली परिस्थिती आणि ह्या शाळेचा बौद्धिक मुलांचा उंचावलेला आलेख ही खरं तर आंबेगाव तालुक्यामध्ये न तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये या शाळेची ओळख ही त्या ठिकाणी निर्माण झाली. याचं सर्व श्रेय दंडवते गुरुजी असतील, त्यांच्याबरोबरचे सर्व शिक्षक असतील, यांनी निश्चित प्रकारे परिश्रम घेतले आणि या गावातील सर्व ग्रामस्थांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारची साथ त्या सर्वांना दिली. त्या माध्यमातून या शाळेचा नव्हे तर या गावाचा देखील नावलौकिक संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झाला. आणि आज इतक्या चांगल्या पद्धतीचं काम केल्याच्यानंतर मुलं देखील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या गुणांनी पास झाल्याच्यानंतर आज एक शिक्षक या शाळेतून त्या ठिकाणी रिटायर होतो आहे. परंतु या शाळेशी जे आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं त्या ठिकाणी जोडलेलं असतं. प्रत्येक व्यक्ती हा ज्यावेळेस आपल्या 30-32 वर्षाच्या, मला वाटतं 37 वर्ष सरांची सर्व्हिस झाली आणि या 37 वर्षामध्ये जे विद्यार्थ्यांशी एक आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं शिक्षकाचं जोडलेलं असतं, ते नातं कदाचित संपुष्टात आल्यासारखं त्या शिक्षकाला त्या ठिकाणी वाटत असतं. आणि सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या मनामध्ये अनेक विचारांची चलबिचल
त्या निमित्तानं देखील सरांची त्या ठिकाणी चालू असेल याची खात्री माझ्यासारख्या विद्यार्थ्याला निश्चित प्रकारे त्या ठिकाणी आहे. खरं तर वयाची 60-65 वर्ष झाल्याच्या नंतर एक रिटायरमेंटचं आयुष्य हे माणसाच्या जीवनामध्ये एक बोनस आयुष्य असतं. कारण सर्व्हिसच्या काळामध्ये कुटुंबाकडं त्या ठिकाणी वेळेवरती लक्ष देता येत नाही आणि हे सर्व करत असताना मग आई वडील असेल, नातेवाईक असतील, यांच्याकडं सुद्धा जाणं येणं फार कमी होत जातं. आणि आज ह्या काळामध्ये रिटायर झाल्याच्यानंतर सरांनी खरं तर आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी वेळ द्यावा. आज या ठिकाणी बाई देखील उपस्थित आहे, पप्पू देखील उपस्थित आहे, गुड्डी देखील उपस्थित आहे, त्यांची सुनबाई देखील उपस्थित आहे. खरं तर या कुटुंबाचं आणि माझं खरं तर गुरुजींपुरतं नातं मर्यादित नाही, ह्या संपूर्ण कुटुंबाबरोबर एक वेगळी आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं आमच्या गंगेवाडीतील सर्व ग्रामाचं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणून सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गुरुजींना त्यांच्या पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देत असताना या निमित्तानं विनंती देखील करतो की गुरुजी, तुम्ही फार मनापासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी घडवले आणि अनेक विद्यार्थी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून काम करतात. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण आपला वेळ हा कुटुंबाला त्या ठिकाणी द्यावा, आपल्या नातेवाईकांना द्यावा आणि जितक्या प्रमाणात शक्य होईल तितक्या प्रमाणात समाजाची सेवा देखील आपल्या हातून व्हावी, अशा प्रकारची श्री प्रभू रामचरणी प्रार्थना या ठिकाणी करतो. तुम्हाला यापुढील निरोगी आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मान्यवरांना विनंती आहे आपलं मनोगत अतिशय थोडक्यामध्ये व्यक्त करावं. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सचिन भाऊ बांगर, युवासेना सदस्य, महाराष्ट्र राज्य, सर्व मान्यवरांना कळकळीची विनंती आहे आपल्या शुभेच्छा, आपलं मनोगत अतिशय थोडक्यामध्ये व्यक्त करावं. या ठिकाणी गंगेवाडी गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्मान होतोय. एक साथ सावधान. भारत माता की वंदे वंदे. जय जवान जय जवान. आता एक 2-3 मिनिट शांत बसा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या आपल्या पुण्यभूमीमध्ये आपल्या पिंपळगाव खडकी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कांतीलाल बापू दंडवते यांच्या निवृत्तीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या समारंभामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, सकाळच्या सत्रामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण भाऊगिरे, सन्माननीय विवेकदादा वळसे पाटील आणि सन्माननीय माझे मित्र आणि गोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीयुत बालेकर यांनी सर्वांना सदिच्छा दिल्यात. आणि आता देखील उपसभापती सन्माननीय सचिनजी पानसरे यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्या आवडत्या शिक्षकांना निरोप देण्याची वेळ येते. हा एकमेव समारंभ असा असतो की तो दुःखदायक असतो, परंतु आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेतल्यानंतर आपल्या सेवेचाच निरोप समारंभ हा मात्र विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची पर्वणी असते. अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की शिक्षक आधी कधी रिटायर होत नसतो, परंतु जसं जसं त्याचं शैक्षणिक सामर्थ्य समृद्ध ज्ञान वाढेल तशा तशा पद्धतीने तो अधिक प्रगल्भपणे समाजामध्ये वावरू शकतो. आज या ठिकाणी पिंपळगाव खडकी गावची जी शैक्षणिक क्रांती झालेली आहे ती निश्चितपणे शैक्षणिक क्रांतीमध्ये इथल्या ग्रामस्थांपेक्षा कैक पटीने अधिक आमच्या शाळेला लाभलेले जे शिक्षक आहेत
त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि ग्रामस्थ या नात्यानं आम्ही त्यांचं आजन्म ऋणी राहणार आहोत. विकास कानडे सर असतील, कानडे सरांचा तसा प्रत्येक किती पिढ्या आल्या तरी कायम त्या ठिकाणी त्यांचं नाव निघत राहील. सन्माननीय बाळासाहेब कानडे सर असतील, विकास कानडे सर असतील, विनोद साबळे सर असतील, नितीन शेजवळ सर असतील किंवा तोरा सर असतील, या जुन्या पिढीतील शिक्षकांनी एक प्रकारे चॅलेंजिंग जॉब स्वीकारून या पिंपळगाव खडकी गावच्या शाळेला एका नव्या उंचीवर नेण्याचं काम केलं. 2007-8 ते 2023 हा पल्ला गाठत असताना खूप काही परिवर्तनं या शाळेने बघितली. आमच्यासारखे कार्यकर्ते, ग्रामस्थ, तत्कालीन सरपंच, जिल्हा परिषद सदस्य मताशेठ पोकरकर असतील किंवा त्या वेळेतले लोकप्रतिनिधी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव आपल्या शाळेचा भौगोलिक विकास कसा होईल, शैक्षणिक विकास कसा होईल यासाठी आम्ही काम करत राहिलो आणि आमच्यापेक्षा कैक पटीने शिक्षक देखील त्या पद्धतीने काम करत राहिले. म्हणूनच पुणे जिल्ह्यामध्ये ISO दर्जाची शाळा, पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श चषक प्राप्त करणारी शाळा, नवे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणारी शाळा म्हणून या शाळेचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. बाजीराव महाराज बांगर या ठिकाणी आहेत, अनेक ग्रामस्थ आहेत. ज्या वेळेला शाळेमध्ये काही नव्या गोष्टी आज निर्माण करायला घेऊ पाहतोय, आज माझ्यासारखा एक कार्यकर्ता सामान्य कुटुंबातला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत काम करतो, मला सहज शक्य आहे. मी काय अतिशयोक्ती सांगत नाही, एखाद्या गावामध्ये निधी द्यायचा किंवा काही गोष्टी द्यायची मला सहज शक्य आहे. पण ज्या वेळेला मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या गावामध्ये कार्यरत होतो त्यावेळेला आदरणीय बाजीराव महाराज बांगर असतील किंवा मताशेठ असतील, त्यावेळेला ही झपाटलेली मंडळी होती, काहीतरी झालं पाहिजे. आणि मग माझी त्याच्यामध्ये एक अपेक्षा असायची का आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं ज्ञान असलं पाहिजे. परंतु त्यावेळेला या गोष्टी फारशा समाजामध्ये रुचत नसायच्या. पण मी मात्र माझ्या विचारांशी ठाम असायचो. एकदा मी राजीनामाही दिला होता, मला चांगलं आठवतंय, कानडे सर या ठिकाणी आहेत. परंतु आज जर बघितलं त्या शिक्षकांच्या मेहनतीनं या शाळेचं जे रूप, शाळेची जी शैक्षणिक क्रांती आज संपूर्ण देशामध्ये उभी राहते. निश्चितपणे आदरणीय दंडवते सर, या क्रांतीमध्ये तुमचाही खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आमच्यासारखे मनाने स्वच्छ आणि शिग्रुगोपी तरुण निश्चितपणे तुम्ही तुमच्या सेवेमध्ये सांभाळायचं काम केलं. त्यामुळं आम्ही काही गावच्या शैक्षणिक क्रांतीसाठी तुमच्याबद्दल आवर्जून येऊन भांडलो देखील, परंतु मनामध्ये आमच्या कुठल्याही प्रकारचं पाप नाही. राजकारण विरहित शाळा असावी हे मला प्रामाणिकपणे वाटतं आणि तो माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहिलेला आहे. कारण ज्या शिक्षकांकडून, ज्या गुरूंकडून आम्ही विद्या घेतली, त्या गुरुच्या शिक्षकाचा त्या ठिकाणी कुठला पक्ष, जात, धर्म आम्ही कधी बघितला नाही. आम्ही कायम विद्यार्थी अवस्थेत राहिलो आणि आजही आम्ही विद्यार्थी अवस्थेत आहोत. त्यामुळे निश्चितपणे आयुष्यभर दंडवते सर, आपण ज्या वेळेला एकमेकांना भेटत राहू, निश्चितपणे विद्यार्थी म्हणून तुमच्याकडून घेत राहू, तुमच्याबरोबर वादविवाद करू, परंतु ते चांगल्यासाठीच असेल एवढ्याच प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. एक स्वप्न फक्त सर आपलं अपूर्ण राहिलं. PM श्री योजनेमध्ये आपल्या कारकिर्दीमध्येच आपल्या शाळेचा समावेश व्हावा अशी माझी मनोमन इच्छा होती. दीपक केसरकर साहेबांना पुण्यामध्ये 8 दिवसापूर्वी त्या संदर्भामध्ये मी भेटलो देखील. त्यांच्या PS ला तसं नोटिंग देखील झालेलं आहे आणि मला खात्री आहे या पुढच्या महिना 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या पिंपळगाव खडकी गावचा समावेश देखील विशेष बाब म्हणून PM श्री शाळेमध्ये होईल आणि या पुढच्या काळामध्ये शाळेला 2 कोटी रुपयापेक्षा अधिकचा निधी या शाळेच्या सर्वांगीण भौतिक विकास कामांसाठी मिळेल अशा प्रकारची मला खात्री आहे. आणि तेव्हा मात्र समावेश झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा तुमचा या ठिकाणी गुणगौरव करू अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे
आता मोजके 2 ते 3 मान्यवर आहेत आणि ते खूप कमी बोलणारे आहेत. मी जास्त बोलणारा होतो त्यामुळे मी माझं भाषण आवर्ते घेतलंय. आता जे उरलेले मान्यवर आहेत ते खूप कमी बोलणार आहेत. त्यामुळे तुम्ही एक शांत चित्ताने हा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर पिंपळगाव नगरीचे सरपंच सन्मान्य दीपक शेठ पोखरकर यांना मी विनंती करतोय की अतिशय थोडक्यामध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. विद्यार्थी बैठे बैठे सावधान, हात वरती, हात बाजूला, डाऊन. आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री कांतीलाल बापू दंडवते यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित असलेले विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षकवृंद आणि गेली 2-3 तास कोणतेही गडबड न करता हा कार्यक्रम ऐकणारे विद्यार्थी मित्रांनो, माझ्या आधीच्या वक्त्यांनी सरांबाबत, आपल्या शाळेबाबत वेगवेगळ्या पद्धतीने गुणगौरव केलेला आहे. रिटायरमेंट असेल किंवा सेवानिवृत्ती असेल, हा एक आयुष्याच्या वळणावरचा एक टप्पा आहे. निवृत्ती म्हणजे थांबणं नाही, हा पूर्णविराम नाही तर हा स्वल्पविराम आहे. एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत जाण्याचा हा मार्ग आहे. आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये सरांनी शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर ते आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम केलं किंवा ज्या ज्या ठिकाणी सेवा द्यायचं काम केलं त्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून एक चांगले आदर्शवत विद्यार्थी घडवण्याचं सरांनी काम केलं. आणि त्या सरांच्या सेवेचा सर्वोच्च बिंदू आज पिंपळगाव खडकी या ठिकाणी साजरा होत आहे. कारण शिक्षक एका वेळी जर 100 शिक्षक म्हणून नोकरीवरती रुजू झाले, त्यापैकी माझ्या अंदाजे 5 ते 10 शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी नक्की मिळत असते. सर्व शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून काम करायची संधी त्या ठिकाणी मिळत नसते. सरांनी आपल्या काळामध्ये आपल्या सर्व स्टाफच्या बरोबरीने एक चांगल्या प्रकारचं ज्ञानदानाचं काम या शाळेमध्ये केलं. त्याचबरोबर भौतिक सुविधांसाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींसाठी वेळोवेळी ग्रामपंचायत असेल किंवा इतर यंत्रणा असतील त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्या माध्यमातून देखील शाळेची उन्नती सरांनी करून घेतलेली आहे. जाता जाता बालेकर सर या ठिकाणी बोलून गेले की त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचा मुलगा आपल्या मराठी शाळेत घातला. याच्यापेक्षा दुसरं मोठं यश किंवा याच्यापेक्षा दुसरी मोठी कार्याची पावती या ठिकाणी असू शकत नाही की ज्या माणसाला 50-60 हजार रुपये पगार आहे, ज्या तालुक्यातल्या कोणत्याही शाळेमध्ये तो त्याचा मुलगा इंग्लिश मिडियमने शिकवू शकतो, परंतु जो मराठी शाळेवरती, जो जिल्हा परिषदेच्या शाळेवरती जो लोकांचा विश्वास कमी होत होता, तो विश्वास पिंपळगाव खडकीच्या शाळेने प्राप्त केलेला आहे. आणि आम्हाला निश्चित याचा अभिमान आहे की आमच्या गावातले जर 200-250 विद्यार्थी असतील तर संपूर्ण तालुक्यातून तेवढेच 250 ते 300 विद्यार्थी बसेस करून आमच्या गावात येतात आणि ज्ञानदानाचं पवित्र काम या ठिकाणी होतं. या सगळ्या गोष्टींचं प्रमुख पद आदरणीय दंडवते सरांनी गेली 3-3.5-4 वर्ष भूषवलं आणि या काळात त्यांनी एक चांगल्या प्रकारची सेवा दिली. मधला 2 वर्षाचा कोरोनाचा काळ होता, शिक्षण पूर्ण बंद होतं, परंतु सरांनी आम्हाला मागणी केली की थोडंफार का होईना शैक्षणिक ज्ञानदान या ठिकाणी झालं पाहिजे. आम्ही दोखापत करून मोठ्या वर्गांचं त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम केलं. असो, सरांना या त्यांच्या भावी आयुष्यासाठी आता नाही म्हटलं तर सर उद्यापासून सकाळी 10 वाजता शाळेत नसणार आहेत. गेल्या 30 वर्षात त्यांना कुटुंबासाठी वेळ देता आला नसेल, तर उद्यापासून त्यांची कौटुंबिक इनिंग आपण सुरू होते असं समजूया. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभूया आणि त्यांचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जावो अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि पुन्हा या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो, त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.